स्ट्रक्चर्स ऑफ द हार्टचे जे आतले आणि बाहेरचे स्ट्रक्चर आहे ते आपण बघूया. पहिल्यांदा बघूया एक्सटर्नल अपीयरन्स. एक्सटर्नल स्ट्रक्चर्स. एक्सटर्नल स्ट्रक्चर्स आपल्याला त्याच्यामध्ये काय काय बघायला मिळतात जरा थोडंसं आपण प्रयत्न करूया मॉर्फॉलॉजिकल डायग्राम्स काढण्याचा आणि त्याच्यानुसार आपण नावं फक्त डायग्राम ही काय असावी सायंटिफिक असावी ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची, कायम लक्षात ठेवायची. आणि जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टी सतत येत जातात. ठीक आहे ठीक आहे ठीक. पुस्तकाची डायग्राम मी काही तुम्हाला ड्रॉ करून दाखवणार नाही आहे, तर थोडीशी वेगळी डायग्राम मी दाखवणार ज्याच्यामध्ये तुम्हाला जे काही जेवढे पार्ट दाखवायचे आहेत तेवढे दिसले पाहिजे. ही गोष्ट आपल्याला इथं काळजीपूर्वक बघायची आहे. साधं सिंपल याच्यावरती रिजेस असतात, थोड्याशा डिप्रेशन्स असतात. त्या डिप्रेशन्स थोड्याशा लक्षात ठेवायच्या. कुठल्या कुठल्या डिप्रेशन्स असतात त्या जर आपण लक्षात ठेवल्या तर आपण प्रत्येक गोष्ट चांगल्या पद्धतीने अंडरस्टँड करू शकतो. वरच्या बाजूला जर बघितलं हार्टच्या तर हार्टमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या फक्त ब्लड व्हेसल्स दिसतात. मोठ्या ब्लड व्हेसल्स त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आता कलर थोडासा बदलूया जे आपल्याला लक्षात येईल काय काय याच्यामध्ये प्रेझेंट असतं. रेड कलर मध्ये मोठा अल्वोआर्टिक आर्क आपण काढणार आहोत. त्याच्यानंतर ब्लू कलर मध्ये आपल्याला वेना केवा बघायला मिळेल. त्याच्यात दोन ब्रँचेस सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. पल्मोनरी व्हेन्स असतील. ठीक आहे. हा हार्ट जे असतं ते आपल्याला वॅस्क्युलर ब्लड व्हेसल्स त्याच्यामध्ये भरपूर असलेल्या बघायला मिळतील. इथे एक रीच आपल्याला प्रेझेंट असलेली बघायला मिळेल. सेपरेशन असलेल्या बघायला मिळतील. बघा थोडंसं ठीक आहे. साधं सिंपल हार्ट आपल्याला इथं बघायला. अजून काही व्हाईट कलर मध्ये मी इथं मोठ्या अशा काही कॅपिलरीज मी काढणार आहे. हार्ट मध्ये आपल्याला भरपूर कॅपिलरीज असलेल्या बघायला मिळतील. हार्ट इज सप्लाय द लार्ज नंबर ऑफ द ब्लड व्हेसल्स as well. पॅटर्न आपलं दिसला पाहिजे. वरती सुद्धा जर अशा ब्लड व्हेसल्स गेलेल्या असतील त्याच्यावरती सुद्धा ब्लड व्हेसल्स असतील. अशा प्रकारचं एक्सटर्नल अपीअरन्स आपल्याला हार्टचा असलेला बघायला मिळेल. साधं सिंपल
आपण काही जास्त कॉम्प्लेक्स करत बसायचं नाही. प्रत्येक पार्ट त्याच्यातला दिसला पाहिजे असं आपल्याला नाही, पण जे पार्ट आपल्याला रिप्रेझेंट करायचे ते मात्र दिसले पाहिजे. ठीक आहे, साधं सिंपल बघा. इथं आपल्याला काय वेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स प्रेझेंट असतात, ते फक्त आपल्याला जे सांगायचे ते स्ट्रक्चर जरा थोडीशी आपण चांगल्या पद्धतीने बघूया. हार्ट इज अ मस्क्युलर, जसं आपण काल म्हटलं, हार्ट कसं आहे, मस्क्युलर आहे. आणि त्या मस्क्युलर हार्ट वरती भरपूर वेगळ्या प्रकारचे डिपॉझिशन्स आपल्याला असलेले बघायला मिळतील. फॅट डिपॉझिट झालेले बघायला मिळतील. ठीक आहे, ऍडिपोज टिश्यू त्याच्यावरती असेल, विच मे बी गिव्हिंग सम काइंड ऑफ प्रोटेक्शन, आपल्याला प्रोटेक्शन असलेलं बघायला मिळेल. हार्टमध्ये किती चेंबर्स असतात? देयर आर 4 चेंबर्स. बरोबर. जे सुपेरियर चेंबर्स आहेत, सुपेरियर वरच्या बाजूचे चेंबर्स आहेत, त्यांना आपण काय म्हणतो, एट्रियम असं म्हणतो. बघा, एट्रियम असं म्हणणार. एका बाजूला राईट एट्रियम आहे, दुसऱ्या बाजूला लेफ्ट एट्रियम आहे. मी असा उभा राहिलो, माझ्या उजव्या बाजूला जे काय आहे, जर थोडंसं म्हणून तर टिल्ट थोडंसं काढलंय, थोडंसं खालची बाजू इकडं सरकलेली दिसते. अँगल जर सरळ आपण घेतला तर हा जो टोक आहे जरा थोडासा डाव्या बाजूला जातो. तसं तर आपल्याला इथं काय बघायला मिळेल, राईट एट्रियम. पहिल्यांदा आपण बघूया, मी त्याला शॉर्ट नाव देतो, राईट एट्रियम, RA. बरोबर, राईट एट्रियम. हा जो पार्ट दिसतोय अलीकडचा तो काय, राईट वेंट्रिकल आहे. बरोबर, राईट वेंट्रिकल आहे. तिथंच त्या 2 वेंट्रिकलच्या मध्ये थोडीशी रिच असलेली बघायला मिळते, डिप्रेशन असलेलं बघायला मिळतं. त्यालाच ग्रूव असं आपण म्हणू शकतो, किंवा सल्कस असं म्हणायचं. काय म्हणायचं, सल्कस असं म्हणायचं. त्याला काय, इंट्रा वेंट्रिक्युलर सल्कस असं म्हणायचं. काय म्हणायचं, इंट्रा वेंट्रिक्युलर सल्कस. लिहितं नाव होतं महत्वाचे, इंट्रा वेंट्रिक्युलर सल्सी असं म्हणायचं. बघा, त्या सल्सीमध्ये काय असते, तर सगळ्यात महत्वाची जी कोरोनरी आर्टरी असते, कोरोनरी व्हेन असते, ती आपल्याला याच्यामध्ये सप्लाय झालेली बघायला मिळते. ठीक आहे, वी अलॉंग द इंट्रावेंट्रिक्युलर सल्सी देयर इज अ सप्लाय ऑफ द ब्लड वेसल. बघा, याचे ब्लड वेसल्स आपल्याला याच्यामध्ये दिसेल, कोरोनरी आर्टरी अँड कोरोनरी व्हेन्स दोन्ही. या व्हेन जर काढायची झाली तर तिथंच आपल्याला ब्ल्यू कलरनं आपण काढू शकतो. ठीक आहे, व्हेन्स एकमेकावरती एकमेकाच्या पॅरलल असतील, एकमेकाच्या आजूबाजूला असतील, पॅटर्न आपल्याला वेगळा असलेला. ठीक आहे, मी इथं जे व्हाईट कलर मध्ये जे काढलं होतं ते काय आहे, थोडस जास्त काढतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. त्याची इथं कोरोनरी आर्टरी, कोरोनरी आर्टरी लक्षात. सप्लाय द ब्लड टू द हार्ट. हार्टला ब्लड सप्लाय करणारी आर्टरी कुठली आहे, कोरोनरी आर्टरी असलेली बघायला मिळते. ठीक आहे, ही कोरोनरी आर्टरी आपल्याला त्या दोन्ही रिज मध्ये जे 2 वेंट्रिकल आहेत, राईट वेंट्रिकल आणि लेफ्ट वेंट्रिकल, ह्या दोन्ही वेंट्रिकलच्या मध्ये एक आपल्याला डिप्रेशन असतं. डिप्रेशनला आपण इंट्रा वेंट्रिकुलर सल्सी असं म्हणणार. क्लिअर. आता बघा, जर आपण वरती गेलो, त्या एट्रियम मध्ये जर गेलो तर एट्रियम मध्ये काय बघायला मिळेल, एट्रियम आणि वेंट्रिकल या दोन्हीच्या मध्ये आपल्याला एक डिप्रेशन असलेलं बघायला मिळतं. त्यांच्यामध्ये सुद्धा आपलं जंक्शन असलेलं बघायला मिळतं, जॉईंट असलेला बघायला मिळतो. म्हणून काल काय म्हटलं, तुम्ही हार्ट वरून जर बघितलं तर असं दिसतं, असं दिसतं. कारण हे अंगठा जो आहे एट्रियम आहे आणि खालची जी बाजू आहे बोटांची ती काय आहे, वेंट्रिकल आहे. पण या दोघांच्या मध्ये काय दिसतंय, डिप्रेशन बघायला मिळतं. तर हे डिप्रेशन सुद्धा आपल्याला महत्वाचं असलेलं बघायला मिळतं. आणि त्याला काय म्हणायचं, कोरोनरी सल्कस किंवा एट्रिओ वेंट्रिकुलर सल्कस असं म्हणायचं. हे सल्कस इथलं जे डिप्रेशन आपल्याला असलेलं बघायला मिळतं, इथलंही सांगा कुठलंही, आपल्याला दोन्ही सेम असलेली बघायला मिळतात, 1 आणि हे 2. ठीक आहे, जे सेपरेट नसतात पण ते दिसायला फक्त सेपरेट आपल्याला असतात, दिसायला फक्त असतात. कारण हे हा जो एओर्टा गेलेला आहे किंवा एओर्टिक आर्क झालेली आहे, टर्न झालेला आहे, कर्व बघायला मिळतो. तो कर्व कुठून अराईज झालेला आहे, लेफ्ट वेंट्रिकल पासून. बरोबर, लेफ्ट वेंट्रिकल. म्हणून मी इथलं काढलं नाहीये, इथलं सर्कस तुम्हाला दिसत नाही, काही बाजू दिसतात काही बाजून दिसत नाही. ठीक आहे, तर या सर्कसला काय म्हणायचं, कोरोनरी सर्कस, कोरोनरी सल्सी, or that can be also called as a atrioventricular
त्याला काय म्हणायचं, एट्रिओ व्हेंट्रिक्युलर सल्सी, एट्रिओ व्हेंट्रिक्युलर सल्सी. कोणाच्या मधला सर्कस आहे तो, कोणाच्या मधलं जॉइंट आहे, कोणाच्या मधलं डिप्रेशन आहे, एट्रियम आणि वेंट्रिकल, वेंट्रिकल मधलं, बरोबर. एट्रियम आणि वेंट्रिकलच्या मधलं जंक्शन आहे म्हणून काय म्हणायचं, एट्रिओ व्हेंट्रिक्युलर सल्सी, बरोबर. कोरोनरी आर्टरी तिथून सुरू होतात म्हणून त्याला कोरोनरी सल्सी म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, नाव आपल्याला तीच असलेली बघायला मिळतात. दुसरी गोष्ट, इट इज अपेक्स ऑफ हार्ट, हार्टचा अपेक्स असलेला बघा. ठीक आहे, अपेक्स असलेला बघायला मिळेल. दुसऱ्या बाजूला जर आपण ह्या दोघांपासून जर विचार केला जरासा, तर आपल्याला काय काय तयार झालेलं बघायला. पहिल्यांदा एट्रियम आणि त्याच्यानंतर व्हेंट्रिकल या दोन्हीचा विचार करूया. पहिल्यांदा एट्रियम मध्ये काय काय असतं आपण बघूया. एट्रियम, बरोबर. एट्रियम जर बघितले किंवा त्याला आपण ऑरिकल असे म्हणतो. काय म्हणायचं दुसरा शब्द काय, ऑरिकल, ऑरिकल. दोन्ही शब्द सेम, त्याच्यामध्ये काही कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. इट इज अ सुपेरियर चेंबर, सुपेरियर, बरोबर. वरचे चेंबर्स आहेत त्यांना काय म्हणायचं, एट्रियम असं म्हणायचं. दे आर 2 इन नंबर. किती असतात, 2 नंबर मध्ये असतात, 2 असतात. एक असतो राईट आणि दुसरा असतो लेफ्ट, बरोबर. राईट आणि लेफ्ट. आता राईट एट्रियम जर बघितला, राईट एट्रियम याच्यामध्ये काय येतं बघा, इट रिसिव्स, याच्यामध्ये काय रिसीव्ह होतं बघा, तिकडे लक्ष द्या. इट रिसिव्स डिफरंट टाइप्स ऑफ द वेन्स कमिंग टू द हार्ट. हार्ट कडे येणाऱ्या वेगवेगळ्या वेन्स रिसीव्ह करण्याचं काम कोणाचं असतं, राईट एट्रियमचं. कुठले कुठले येतात, पहिला सुपेरियर वेना कॅवा, सुपेरियर वेना केवा. ठीक आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, प्री केवल. याला काय म्हणायचं, प्री केवल असं म्हणायचं, प्री केवल. वरची असते, सुपेरियर आहे म्हणून त्याला काय म्हणतो, प्री केवल. मी इथं काढलं शॉर्ट मध्ये नाव आहे म्हणून त्याला प्री केवल असं नाव आहे. काय, प्री केवल. बघा कुठली आहे, ही नाही, वरून खाली आलेली इथपर्यंत आलेली जी आहे ती प्री केवल आहे, बरोबर. प्री केवल किंवा त्याला काय म्हणायचं, सुपेरियर वेना केवा असं म्हणायचं. हे काय करतं, बॉडीच्या वरच्या बाजूला जे ब्लड आहे ते हार्ट पुढे घेऊन येण्याचं काम करतं, एकत्र येतं. वेगवेगळ्या छोट्या छोट्या वेन्स काय करतात, ते एकत्र येतात आणि त्या वेन्स एकत्र आले की मोठी वेन तयार होती. त्या वेनला काय म्हणायचं, केवा असं म्हणायचं किंवा केवल असं म्हणायचं. वरून येते म्हणून त्याला प्री केवल म्हणतात, वरून येते म्हणून त्याला सुपेरियर वेना केवा असं म्हणतात, बरोबर. बाकी काही त्याच्यामध्ये विशेष नाही. दुसरं अजून काय रिसीव्ह होतं याच्यामध्ये, देयर इज अ अनदर पोस्ट केबल. काय तयार होते, इन्फेरियर वेना केवा. बघ, इन्फेरियर वेना केवाला काय म्हणणार, प्रीच्या ऐवजी काय म्हणणार, पोस्ट केबल असं म्हणायचं. काय म्हणायचं, पोस्ट केबल असं म्हणायचं. ठीक आहे, ठीक आहे, पोस्ट केबल असं म्हणायचं. ठीक आहे, पोस्ट केबल. इट ब्रिंग्स द ब्लड, deoxygenated blood from the lower body parts. लोअर बॉडी पार्ट्स कडून जे ब्लड येतं ते कुठून येतं, पोस्ट केबल मधून येतं. किंवा त्याला सांगायचं इन्फेरियर वेना. खालचा आहे, वरची बाजू काय म्हणतो आपण, सुपेरियर म्हणतो, खालची बाजू इन्फेरियर असं. ठीक आहे, तो खालून वरती गेला, तो कुठे येईल, याच्यामध्येच येऊ, मिक्स होईल, बरोबर. याच्यामध्ये डायरेक्ट दे हॅव ओपनिंग्स विथ इन द एट्रियम. एट्रियम मध्ये डायरेक्ट ओपनिंग त्याचे झालेले बघा. तर अशा पद्धतीनं दोन वेगळ्या प्रकारच्या वेन्स, लार्ज वेन्स म्हणूया, लार्ज वेन्स याच्यामध्ये ओपन झालेल्या बघा. ऑल्सो थर्ड ऑल्सो ओपन्स इनटू द सुपेरियर राईट एट्रियम. राईट एट्रियम मध्ये अजून एक कोरोनरी सायनस, कोरोनरी सायनस ऑल्सो ओपन्स. ठीक आहे, आपल्याला दाखवता येत नाही. कोरोनरी सायनस इथून इथंच जातं डायरेक्ट. कोरोनरी सायनस काय, इट इज अ वेन विच कलेक्ट्स द ब्लड फ्रॉम द हार्ट इटसेल्फ. हार्ट पासून जे ब्लड कलेक्ट करते
आता आपण इथं ब्ल्यू लाईन्स काढलेले आहेत. त्या ब्ल्यू लाईन्स काय आहेत? कोरोनरी व्हेन्स आहेत. बरोबर, कोरोनरी व्हेन्स आहेत. कोरोनरी लक्षात ठेवा, कोरोनरी म्हटलं की हार्टच्या संबंधित आहे. ज्या ब्लड वेसल्स हार्टला सप्लाय झालेले असतात त्या ब्लड वेसल्सला काय म्हणायचं? कोरोनरी असं म्हणायचं. जर त्या हार्टच्या वॉल कडून ब्लड कलेक्ट करत असतील तर कोरोनरी व्हेन असं म्हणा, आणि हार्टला ब्लड सप्लाय करत असतील तर त्याला कोरोनरी आर्टरी असं म्हणा. साधं सिंपल. ठीक आहे, कोरोनरी आर्टरी जसं म्हटलं तसं कोरोनरी व्हेन. When these coronary veins comes together and forms a large vein, it is not too much larger, but it is somewhat larger between them, among them itself. So what they form? Coronary sinus. It also collects the blood from heart. हार्ट वॉल पासून जे ब्लड कलेक्ट करते त्याला काय म्हणायचं? कोरोनरी सायनस असं म्हणायचं. And that sinus also opens into the right atrium. राईट एट्रियम मध्ये ते कोरोनरी सायनस सुद्धा आपल्याला ओपन झालेलं बघायला मिळतं. ठीक आहे, तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे ओपनिंग्स आपल्याला याच्यामध्ये प्रेझेंट असलेली बघायला मिळते. क्लिअर? काय अडचण? बाहेर बघायचं, आतमधून आपल्याला बघायचंय. आता आपल्याला आतली बाजू बघायची नाही, आतली बाजू नंतर बघायची. त्याला कट करून बघायचं, बाहेरून कसं दिसतं ते आपण बघितलं. पुढं लेफ्ट एट्रियम हे झालं. आता राईट एट्रियम बद्दल आपण काही गोष्टी बघितल्या. आता लेफ्ट एट्रियम मध्ये काय होतं? लेफ्ट एट्रियम. आता इथं राईट एट्रियम म्हटलं, इथं आपण लेफ्ट एट्रियम म्हणणार आहोत. तर लेफ्ट एट्रियम काय करतं? ऑल्सो रिसिव्हज मेनी डिफरंट काइंड्स ऑफ द ब्लड वेसल्स. ब्लड वेसल्स त्याच्यामध्ये अजून आलेल्या बघायला मिळते. मी फक्त दोनच काढतो. ठीक आहे, कारण सांगतो हा दोन काढलेला आहे. मी आता मध्ये अशी एक काढतो, पलीकडल्या बाजूला आहे असं समजूया. ठीक आहे, मला दिसण्यासाठी आणि समजण्यासाठी फक्त मी 4 काढतो. बरोबर, इकडे इथं छोट्या छोट्या ब्लड वेसल्स आपल्याला आलेल्या बघा मिळतात. लक्षात ठेवायचं, ज्या वेळेस इथं आपल्याला विचार करता येतो त्यावेळेस आपण काय करतो? ब्लड इज कमिंग इन. ब्लड इज कमिंग इन. ठीक आहे, ब्लड इज कमिंग इन. त्याला काय म्हणायचं? पल्मोनरी वेन्स. पल्मोनरी वेन्स. बरोबर, पल्मोनरी वेन्स. These are the pulmonary veins. So this left atrium receives pulmonary veins especially from, बघा कुठून आलेले pulmonary veins त्या रिसीव्ह करेल from the right and left lungs. बरोबर, दोन्ही लंग्स. उजव्या बाजूच्या लंग्सच्या सुद्धा तिथंच येतात वेन्स. उजव्या बाजूकडून 2 वेन्स येतात, डाव्या बाजूकडून 2 वेन्स येतात. अशा किती पल्मोनरी वेन्स असलेल्या बघायला मिळतात? 4 पल्मोनरी वेन्स आपल्याला कुठं आलेल्या बघायला मिळतात. तर या लेफ्ट एट्रियम मध्ये आलेल्या बघायला मिळतात. क्लिअर? म्हणजे ब्लड कुठं येतं? बॉडीकडून ब्लड कुठं येतं? तर एट्रियम. ठीक आहे, मग पूर्ण बॉडीचं असू द्या किंवा लंग्स असू द्या. ठीक आहे, लंग्स कडून आता ब्लड तिथं वेन्स मधून येतं. त्या पल्मोनरी वेन्सचं स्पेशालिटी वेगळी आहे. ठीक आहे, खरं तर त्याला मी रेड मध्ये काढायला पाहिजे. ठीक आहे, रेड मध्ये काढतो म्हणजे तुम्हाला अजून लक्षात येईल का रेड मध्ये काढायचं ते. ठीक आहे, वेन असल्यामुळे मी तसं केलं, पण ऍक्च्युअली दीज आर द डिफरंट वेन्स. ह्या वेन्स वेगळ्या आपल्याला असलेल्या पल्मोनरी वेन्स जराशा वेगळ्या असतात. ठीक आहे, सो दीज आर द स्ट्रक्चर्स, एक्सटर्नल अपीयरन्स ऑफ द
ऑरिकल्स और एट्रियम दोन असतात, सुपेरियर असतात. दुसरी गोष्ट आपल्याला बघायला मिळते ती म्हणजे काय असते, वेंट्रिकल्स. कुठले असतात, वेंट्रिकल्स. लोअर दे आर इन्फेरियर चेंबर्स. इन्फेरियर चेंबर्स इन्फेरियर असतात किंवा लार्ज असतात. इन्फेरियर आणि लार्ज असलेले बघायला मिळतात. ठीक आहे. आता त्याच्यामध्येही आपण दोन पार्ट करणार आहोत. राईट वेंट्रिकल, वेंट्रिकल. राईट वेंट्रिकल गिव्स आउट अ लार्ज वेना केवा. ठीक आहे. लार्ज वेन असं म्हणूया, आर्टरी, लार्ज आर्टरी, दॅट इज अ पल्मोनरी आर्टरी. पल्मोनरी आर्टरी. कुठली आर्टरी ते देतात, बाहेर काढते, पल्मोनरी आर्टरी. दिस इज अ ब्रँच्ड वन. ही कशी आहे, ब्रँच आहे. बरोबर, दोन ब्रँचेस तयार होतात. बघा इथं ही मोठी जी काढलेली आहे, आपण थोडंसं हे करूया, जे अजून तुम्हाला लक्षात येईल. कुठून तयार झाली ही, वेंट्रिकल मधून. कुठल्या वेंट्रिकल मधून, राईट वेंट्रिकल मधून एक मोठी वेन गेली, त्याला काय म्हणायचं, पल्मोनरी वेनस म्हणायचं किंवा पल्मोनरी ट्रंक असं म्हणायचं. काय म्हणायचं, ट्रंक. आता बघा, पल्मोनरी वेन कधी म्हणायचं आणि पल्मोनरी ट्रंक कधी म्हणायचं, हा शब्द मी इथं लिहितो. हा इथं जर असेल खालच्या बाजूला कॉमन ओपनिंग असेल, कॉमन पाथ असेल, कॉमन चॅनल असेल, तर त्याला काय म्हणायचं, ट्रंक असं म्हणायचं. हा लंग्सला जातो म्हणून काय म्हणायचं, पल्मोनरी ट्रंक. काय म्हणायचं, पल्मोनरी ट्रंक असं. बरोबर, हा काय पल्मोनरी ट्रंक आहे. बघा, हा पल्मोनरी ट्रंक तुम्हाला दिसेल. दिस पल्मोनरी ट्रंक ब्रँच इनटू द टू डिफरंट ब्रँचेस. दोन ब्रँच मध्ये ब्रँच झालेला बघायला मिळतो. एक आहे विच गोज टू द लेफ्ट लंग, पल्मोनरी वेन, पल्मोनरी आर्टरी. एक पल्मोनरी आर्टरी तयार झालेली बघायला मिळते. ती पल्मोनरी आर्टरी कुठे जाते, त्याला लेफ्टला जाते म्हणून त्याला लेफ्ट पल्मोनरी आर्टरी असते. कुठली, लेफ्टला जाते. लेफ्ट लंगला जी जाते त्याला काय म्हणायचं, लेफ्ट पल्मोनरी आर्टरी असं म्हणायचं. दुसरी आहे राईटला जाते म्हणून राईट पल्मोनरी आर्टरी असं म्हणतात. ठीक आहे. राईटला जाते म्हणून राईट पल्मोनरी आर्टरी. इथं राईट पल्मोनरी आर्टरी. क्लिअर, कारण हे राईट लंगला जाते. बरोबर. आता दुसरी गोष्ट आपल्याला लक्षात येईल की दिस राईट वेंट्रिकल पंप्स ब्लड टुवर्ड्स द लंग्स ओनली. हे ब्लड कुठं पाठवतं, लंग्स कडे पाठवतं. बरोबर, एवढंच याचं काम. बाकी काही काम आपल्याला असलेलं बघायला मिळत नाही. ठीक आहे. बघूया, जर आपण राईटच्या नंतर लेफ्ट एट्रियम वेंट्रिकल जर बघितला, लेफ्ट वेंट्रिकल जर बघितला, तर आपल्याला त्याच्यामध्ये काय काय बघायला मिळतं. लेफ्ट वेंट्रिकल मोर पॉवरफुल असतो. बरोबर, मोर पॉवरफुल असतो. इट गिव्स अ सिस्टेमिक एओर्टा. काय त्याच्यापासून तयार होतो, इट गिव्स सिस्टेमिक एओर्टा. बघा काय तयार होतं, सिस्टेमिक एओर्टा तयार. बरोबर, एक सिस्टेमिक एओर्टा तुम्हाला दिसतो. त्याला आपण दिस एओर्टा व्हॉट इट डू, इट इज कर्व्ड वर. काय, कर्व आहे. तसा बघा, कर्व झालेला आणि कर्व होऊन काय होतो की असाच हा जर आला तर इकडून खाली आलेला बघायला मिळेल तुम्हाला. इकडे एक आलेला. ठीक आहे, इकडे एक आलेला. ठीक आहे. आता दुसरी इथं ब्रँचिंग कुठं होतं ते आपल्याला बघायचं. जर मी फक्त एवॉर्टिक आर्क जर काढला किंवा पल्मोनरी एवॉर्टा, सिस्टमॅटिक एवॉर्टा जर काढला तर आपल्याला कसा दिसतो बघा. जिथून सुरुवात झाली तिथून मी काढतो, दिसतोय तो. ठीक आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ब्रँचेस आपल्याला बघायला मिळतात. तिथेही काढूया आपण ब्रँच.
फक्त मी तुम्हाला समजावून सांगण्यासाठी हे करतो. ठीक आहे. अँड इमिडिएटली देयर इज अ फॉर्मेशन ऑफ अनदर स्ट्रक्चर. इथं आपल्याला पुन्हा वेगळ्या प्रकारचं स्ट्रक्चर असलेलं बघायला मिळतं. आता बघा, एक काय होतो वरती जातो, दुसरा खाली येतो. ठीक आहे. ब्रांचेस, 3 ब्रांचेस असतात. किती झाल्या? 1 2 3 4. कुठली तरी एक कमी करू. ठीक आहे. 3 ब्रांचेस आपल्याला असलेल्या 1 2 3 आणि चौथा खाली. ठीक आहे. आता बघा, ह्या प्रत्येक ब्रँचला आपल्याला वेगवेगळं नाव असलेलं बघायला मिळेल. बिकॉज इट प्रोव्हाइड्स इट सप्लाइज ब्लड टू द डिफरंट एंड्स ऑफ द पार्ट्स. मग याला काय म्हणायचं? पूर्ण स्ट्रक्चरला काय म्हणायचं? या पूर्ण स्ट्रक्चरला काय म्हणायचं? एक तर सिस्टेमिक एवोर्टा, सिस्टेमिक ट्रंक म्हटलं तरी चालेल. बरोबर. त्याला काय म्हणायचं? ट्रंक. ट्रंक म्हणजे मोठा. बरोबर. आपण म्हणतो ना ट्रंक, काय भरायचं असेल तर ट्रंक घ्या मोठा. बरोबर. तसं भरपूर भरायचं असेल तर आपण काय घेतो? ट्रंक घेतो. तर तो ट्रंक म्हणजे मोठा असतो, एवढाच फक्त त्याचा अर्थ. म्हणून याला काय म्हटलं जातं? सिस्टेमिक ट्रंक. सिस्टेमिक ट्रंक. किंवा त्याला आपण काय म्हणतो? दुसरा सिस्टेमिक एवोर्टा, फक्त एवॉर्टिक आर्च. आर्क असेही म्हटलं जातं. एवॉर्टिक आर्क असेही म्हटलं जातं. बिकॉज इट इज कर्व्ड स्ट्रक्चर. हे कर्व्ड स्ट्रक्चर आहे म्हणून एवॉर्टिक आर्क असं म्हणायचं. ठीक आहे. दिस एवॉर्टिक आर्क गिव्स राइज टू द. आता बघा, हे टर्न होऊन कुठे आला? खाली आला. बरोबर. खाली. इट इज अ सिस्टेमिक एवोर्टा. याला आता म्हणूया सिस्टेमिक एवोर्टा. खाली जातो. बरोबर. आणि ह्या वरच्या बाजूला आपल्याला 3 ब्रँचेस असलेल्या बघायला मिळतील. किती ब्रँचेस आहेत? 3 ब्रँचेस आहेत. ह्या तिन्ही ब्रँचेस वेगवेगळ्या ऑर्गनला सप्लाय करण्यासाठी असलेल्या बघायला मिळतील. ठीक आहे. वेगवेगळ्या ऑर्गनला सप्लाय करण्यासाठी ह्या आर्टरीज आपल्याला इथे प्रेझेंट असलेल्या बघायला मिळतात. ओके. त्याच्यातली एक आपल्याला असलेली बघायला मिळेल ब्रॅकियोसेफॅलिक. ब्रॅकियोसेफॅलिक आर्क किंवा आर्टरी. ही काय आहे? इकडच्या बाजूची ब्रॅकियोसेफॅलिक. ब्रॅकियोसेफॅलिक. दुसरी आपल्याला असलेली बघायला मिळेल दॅट इज अ कॅरोटिड. का असलेली बघायला मिळेल? कॅरोटिड. कॅरोटिड आर्टरी. आणि तिसरी आपल्याला असलेली बघायला मिळेल सबक्लॅव्हियन. कुठली असते? सबक्लॅव्हियन. ठीक आहे. अशा 3 ब्रँचेस झालेल्या बघायला मिळतात. अँड लोअर वन इज द सिस्टेमिक एवोर्टा. ठीक आहे. खालचा जो आहे त्याला सिस्टेमिक एवोर्टा असं म्हणायचं. पूर्ण सगळ्या सिस्टीमला जातो म्हणून त्याला सिस्टेमिक एवोर्टा असं म्हणायचं. ठीक आहे. तर अशा वेगळ्या प्रकारचे आपल्याला ओरिजिन कुठून झालेले बघायला मिळतात? तर लेफ्ट वेंट्रिकल मधून झालेले बघायला मिळतात. बघा आता काय होईल? ब्रॅकियोसेफॅलिक काय होईल? इथं बघा, ब्रॅकियोसेफॅलिक कुठं जाईल? आपल्या खांद्याच्या बाजूला. खांदे आहेत ना, हात वगैरे, याला कुठून जातं? ब्लड कुठून जातं? ब्रॅकियोसेफॅलिक. डोक्यामध्ये ब्लड कुठे जातं? कुठून जातं? ब्रॅकियोसेफॅलिक मधून जातं. बरोबर. आता दुसरा कॅरोटिड. खालच्या जबड्याला फक्त, खालच्या जबड्याला फक्त वेगळी आपल्याला कॅरोटिड आर्टरी असलेली बघायला मिळते. आणि दुसरा सबक्लॅव्हियन. सबक्लॅव्हियन पूर्ण मानेच्या बाजूला जे काही सगळे स्ट्रक्चर्स आहेत त्याला काय म्हणायचं? सबक्लॅव्हियन असं म्हणायचं. त्या रिजनला गेलेली ही आर्टरी बघायला मिळते. आणि लोअर एओर्टा काय करतो? लोअर एओर्टा तो काय करतो? सगळ्या बॉडीच्या ऑर्गन्सला ब्लड सप्लाय करतो. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स आपल्याला कशात बघायला मिळतील? हार्टच्या एक्सटर्नल अपीअरन्स मध्ये बघायला मिळतील. So these are the many different kinds of structures which are involved in the external appearance of the heart. हार्टच्या एक्सटर्नल अपीअरन्स मध्ये आपल्याला हे असलेले बघायला मिळते. ठीक आहे. लक्षात राहील. बघा, तर आपल्याला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रक्चर्स
मध्ये जरा थोडंसं लक्षात ठेवायचे की कुठले स्ट्रक्चर्स कुठं असतात, बाकी काही याच्यामध्ये नाही. क्लिअर? सो इट इज अ एक्सटर्नल स्ट्रक्चर. हे काय आहे? एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ द हार्ट. समटाइम्स व्हॉट हॅपन्स, आता इथं दोन्ही बाजूला कधी कधी दाखवता येतं, कधी कधी दाखवता येत नाही, डझंट मॅटर. हे बाहेर पाठीमागची जर बाजू मी बघितली, एवढीच बाजू मी काढणार आहे, एवढी बाजू मी काढणार आहे. आता काय होतं, हे असं जर बघितलं तर काय होईल बघा, पलीकडून जर बघितलं तर काय होईल, कोण वरती आणि कोण मागे जाईल, बरोबर, कोण वरती आणि कोण मागे जाईल. आता जो काही पल्मोनरी ट्रंक आहे तो काय होईल, आपल्या बाजूला दिसेल, बरोबर, पल्मोनरी ट्रंक असं, बरोबर, असं दिसेल, बरोबर. आणि त्याच्या वरती काय असेल बघा, त्याच्या वरती काय असेल, एओर्टिक आर्क असेल, बरोबर, एओर्टिक आर्क. आणि त्या एओर्टिक आर्कच्या ब्रँचेस सुद्धा आपल्याला बघायला मिळतील. आता इथं काय होतं बघा, देयर इज अ लिगामेंट कनेक्शन, या दोघांच्या मध्ये कनेक्शन आपल्याला असलेलं बघायला मिळेल. हे कनेक्शन आपल्याला काही ठिकाणी प्रेझेंट असलेलं बघायला मिळतं, तसं ह्युमन मध्ये आपल्याला प्रेझेंट असलेलं बघायला मिळतं. त्याला काय म्हणायचं, लिगामेंटम आर्टेरिओसम. काय म्हणायचं, लिगामेंटम आर्टेरिओसम, लिगामेंटम आर्टेरिओसम. त्या दोन्हीच्या मध्ये ह्या दोन्ही आर्टरी ज्या आहेत त्या एकमेकांना जोडलेल्या बघा, कनेक्टेड असतात, एकमेकांपासून विलग होत नाही, त्या एका लिगामेंटने जोडलेल्या असतात, म्हणून त्याला काय म्हणायचं, लिगामेंटम आर्टेरिओसम असं म्हणायचं. ठीक आहे. आता हे एम्ब्रियोनिक स्टेज मध्ये आपल्याला जास्त बघायला मिळतं, त्याच्यानंतर कधी कधी डिसॅपल झालेलं बघायला मिळतं. अशा प्रकारचं हे लिगामेंटम आर्टेरिओसम इज ऑल्सो फाउंड इन द दिस एक्सटर्नल अपियरन्स ऑफ द हार्ट. हार्टच्या एक्सटर्नल मध्ये आपल्याला असे वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स बघायला मिळतात. सो दीज आर द मेनी डिफरंट काइंड्स ऑफ द स्ट्रक्चर्स. लक्षात ठेवायचं, बाकी काय अडचण याच्यामध्ये नाही. चला, इंटरनल स्ट्रक्चर जर बघितलं तर आपल्याला वेगळं दिसेल किंवा वेगळं स्ट्रक्चर असलेलं बघायला मिळेल. आता लक्षात आलं असेल तुम्हाला की हार्ट दिसायला जरी कॉम्प्लेक्स असलं तरी काढताना कसं सोप्या पद्धतीने काढायचं लक्षात येईल तुम्हाला. ठीक आहे, सोपं करून काढायचं, काही अवघड डोक्यात असं म्हणायचं नाही की हा ऑर्गन कुठे आहे, तो फक्त डोक्यात ऑर्गन ठेवायचे, कुठला कुठे आहे तिथं फक्त काढायचा प्रयत्न करायचा. एवढं जर एकदा दोनदा जर प्रॅक्टिस केली तर हार्टची डायग्राम तुम्हाला चांगल्या पद्धतीनं ड्रॉ करता येऊ शकेल. ठीक आहे. देन विल गो इनटू द इंटरनल साइड, इंटरनल स्ट्रक्चर. इंटरनल स्ट्रक्चर मात्र जरा थोडंसं काही अजून ऍडिशनल पार्ट आपल्याला त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेली बघायला मिळतात. रफली काढून घेऊ. जर स्ट्रक्चर जर बघितलं तर मी जरा थोडंसं कलरफुल काढणार आहे, तर कुठल्या रिजन मध्ये कुठल्या प्रकारचं ब्लड असतं हे सुद्धा तुम्हाला रिप्रेझेंट करता यावं म्हणून मी जरा वेगळ्या पद्धतीने स्ट्रक्चर काढतो. बघा,
आपल्याला असलेला बघायला मिळेल, which is supplying the deoxygenated blood. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ही एक गोष्ट इथं प्रकर्षण लक्षात ठेवायची. जे दोन्ही स्ट्रक्चर आहे ते आपल्याला लक्षात आले. थिक वॉल कुठली जास्त थिक दिसते का? दिसते ना? हा, माझा उद्देश साध्य झाला. नाहीतर मी आपलं काढायचो आणि तुम्हाला दिसायचे. तसं काय नाही ना. साधं सिंपल स्ट्रक्चर तुम्हाला लक्षात येईल. हार्टचं म्हणजे वरच्या बाजून असते म्हणून ओव्हरलॅप होते. ठीक आहे. इथे काही वॉल्स असलेल्या आतमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वॉल्स आहेत. महत्वाचं स्ट्रक्चर याच्यामध्ये काय वॉलचं स्ट्रक्चर आपल्याला असलेलं बघा. इथे जर बघितलं तर आपल्याला एक ओपनिंग असलेलं बघायला मिळतं आणि ओपन्स then into the अशा रोज असतात. 3 फ्लॅप्स असतात. These are also present in. There are also some अशा पद्धतीने काढतो मग तुम्हाला लक्षात येईल वॉल कशा आपल्याला असलेल्या बघायला मिळते. ती वॉल इथं असलेली बघायला मिळते. इकडे सुद्धा आपल्याला वॉल असलेली बघायला मिळते. त्याच्यानंतर आपल्याला ओपनिंग्स असलेले बघायला मिळते. एट्रियम मध्ये वेगळे ओपनिंग्स असतात. वेंट्रिकल मध्ये वेगळ्या प्रकारचे ओपनिंग्स आपल्याला असलेले बघायला मिळते.
there is a opening of the P cable. There is again near this itself there is a opening of the carotid coronary arteries. Okay, खालच्या बाजूला दिसत नाही आणि इथं आपल्याला अजून दुसरं ओपनिंग असलेलं बघायला मिळेल. There are 4 different kinds of openings you will find here. ओके, तर इंटरनल स्ट्रक्चर आपल्याला क्लिअर वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स इथं बघायला मिळाले. फक्त आता आपल्याला नाव द्यायची. 2-3 गोष्टी आपल्याला इथं लक्षात ठेवायच्या की कुठल्या स्ट्रक्चरचं काय सिग्निफिकन्स आहे आणि त्याची काय महत्वाची प्रॉपर्टी आहे. एवढं फक्त जर लक्षात ठेवलं ना बाकीच्या गोष्टी आपल्याला आपोआप समजतील. चला, पहिला काय आहे, हा काय असणार आहे, हा राईट एट्रियम. राईट एट्रियम, राईट एट्रियम. बरोबर, राईट एट्रियम मध्ये काही ओपनिंग्स असतात. बरोबर, ओपनिंग्स आहे. आता इथलं जे पहिलं ओपनिंग आहे, दिस ओपनिंग is the opening of the P cable in the opening of P cable. बरोबर, P cable आपण काय म्हटलं होतं, इन्फेरियर वेना केबल. बरोबर, इन्फेरियर वेना केबलचं ओपनिंग. There is another small opening of the coronary sinus. Opening of coronary sinus. Coronary sinus ओपनिंग आपल्याला आतमध्ये कन्सिडर केलं मिळेल. आता दुसरं ओपनिंग असतं, मी मुद्दाम इथं असं काढलं, ते काय, पोस्ट केबलचं ओपनिंग आपल्याला एक असलेलं. असे 3 ओपनिंग्स कुठे असतात एट्रियम मध्ये प्रेझेंट असलेले बघा मिळेल. ठीक आहे, 3 ओपनिंग्स आपल्याला इथं असलेले बघा मिळेल. त्याला काय इथं जास्त नाही, डायरेक्ट ओपनिंग. Then there is an opening which is called as a atrioventricular opening. कुठलं ओपनिंग आहे, एट्रिओव्हेंट्रिक्युलर ओपनिंग. एट्रियम वेंट्रिकल मध्ये जिथून ओपन होतो तो रिजन म्हणजे काय, एट्रिओव्हेंट्रिक्युलर ओपनिंग. and this opening which is present at the right side, therefore it is called as a त्याला काय म्हणायचं, right atrioventricular opening. बघा, ठीक आहे, राइट atrioventricular opening बघायला. This opening is guarded by a special kind of wall. काय असतं इथं, wall, and that wall is called as a tricuspid wall. Tricuspid wall. कसली वॉल आहे तिथं, ट्रायकस्पाइड. लक्षात ठेवायचं, ट्रायकस्पाइड वॉल इज प्रेझेंट इन राइट एट्रिओव्हेंट्रिक्युलर ओपनिंग. कुठं प्रेझेंट असते, राइट हा शब्द फार महत्वाचा आहे इथं. ओके, कारण की उजव्या बाजूला, सॉरी उजव्या बाजूच्या चेंबर मध्ये अशा प्रकारची ओपनिंग गार्ड केलेली बघायला मिळते. ठीक आहे, हो गया. त्या पद्धतीने आपण देयर इज अ लोअर चेंबर जो आहे त्याला काय म्हणणार आपण,
राईट वेंट्रिकल, राईट वेंट्रिकल, राईट वेंट्रिकल, बरोबर, राईट वेंट्रिकल. पुढे डाव्या बाजूला जर आलो तर आपल्याला काय बघायला मिळेल? ओपनिंग्स बघायला मिळेल. किती ओपनिंग्स आहेत? 4. हे 4 ओपनिंग्स काय आहेत बघा? दीज आर द ओपनिंग्स ऑफ पल्मोनरी आर्टरी, पल्मोनरी वेन्स, पल्मोनरी वेनचे ओपनिंग आपल्याला तिथं असलेले बघायला मिळतात. 4 आहेत म्हणून त्याला आपण एकच नाव लिहितो, ओपनिंग्स ऑफ पल्मोनरी वेन. पल्मोनरी वेनचे ओपनिंग्स आपल्याला असलेले बघायला मिळतात. बघा, इन द लेफ्ट वेंट्रिकल अँड द राईट वेंट्रिकल देर आर वन मोर ओपनिंग्स. अजून आपल्याला काही ओपनिंग्स असलेले बघायला मिळतात. बघा, इथं दोन्ही, इथं लेफ्ट HU ventricular ओपनिंग आणि दुसरी इथं वॉल्व असलेली बघायला मिळते, त्याला काय म्हणायचं? बायकस्पाइड वॉल. त्याला काय म्हणायचं? बायकस्पाइड वॉल असं म्हणायचं, which is present in between the left atrioventricular opening. ठीक आहे. अजून 2 गोष्टी आपल्याला इथं आतमध्ये असलेल्या बघायला मिळतात. कुठली आहे? इट इज origin of a pulmonary artery or pulmonary trunk. Opening of pulmonary trunk. Pulmonary trunk चं ओपनिंग कुठे आहे? इथं आहे. And this pulmonary trunk opening is guarded with a semi-lunar wall. ठीक आहे. ती वेगळ्या प्रकारच्या वॉलनं गार्ड केलेली बघायला मिळते. देयर आर 3 वेगळ्या प्रकारच्या आपल्याला इथे असलेल्या. तसंच दुसरं ओपनिंग कुठलं आहे? ओपनिंग ऑफ द सिस्टेमिक एओर्टा. ओपनिंग ऑफ एओर्टा, एओर्टाचं ओपनिंग आपल्याला असलेलं बघायला मिळेल. ठीक आहे. then you can also say this is the semi lunar wall. इथं दोन्ही बाजूला आपल्याला असलेल्या बघायला मिळतात, त्या म्हणजे काय आहेत? सेमी लुनार वॉल्स. सेमी लुनार वॉल्स. या दोन्ही 1 आणि 2 एओर्टामध्ये पण असेल, ओपनिंग गार्ड केलेलं असेल, आणि पल्मोनरी ट्रंक मध्ये पण असेल. ठीक आहे. दिस राईट अँड लेफ्ट ventricles are separated with a thick wall that is called as a intraventricular wall. काय म्हणायचं त्याला? intraventricular wall, or it can be called as intraventricular septum. That is an intraventricular septum. Clear? बघा, आपल्याला इंटरनल स्ट्रक्चर मध्ये काय काय बघायला मिळतं ते आपण जरासं बघूया. त्याच्या स्पेशालिटी मात्र तुम्हाला लक्षात ठेवायला लागते. ठीक आहे. मी थोड्याशा स्पेशालिटी लिहितो आणि मग तुम्हाला सांगतो. इथपर्यंत दिसतंय का?
पहिलं सगळ्यात महत्वाचं, आपण राईट एट्रियम जर बघितलं तर एट्रियम वॉल्स आर थिन. एट्रियमच्या बाबतीत बघूया. एट्रियम काय असतो? स्मॉल चेंबर आहे, बरोबर. सुपेरियर आहे, सुपेरियर आहे, रिसिव्हिंग आहे, रिसिव्हिंग बिकॉज इट रिसीव्स द ब्लड, and then it is a thin wall. thin wall. बघा, ज्या ज्या वेळेस आपण ह्या एट्रियमचा विचार करतो त्यावेळेस काय त्यांची वॉल काय आहे? थिन आहे ऍज कम्पेअर टू द वेंट्रिकल. वेंट्रिकलच्या कंपॅरिझन मध्ये आपल्याला याची आपण काढतानाही तसंच काढतो. त्याची वॉल कशी आहे? थिन आहे, राईट आणि लेफ्ट वेंट्रिकलची सुद्धा, बरोबर. दिस एट्रिया atria receives the blood from the different ends of the body parts, especially when we are thinking of the right atrium. This right atrium receives the blood from the superior vena cava or precaval as well as postcaval. ठीक है, precaval पासून आणि postcaval पासून plus in addition to the coronary sinus, and therefore it has an opening for that. Those different kinds of the openings or those different kinds of the veins, त्या वेन्सचं ओपनिंग आपल्याला कुठे बघायला मिळतं? राईट एट्रियम मध्ये प्रेझेंट असलेलं बघायला मिळतं. सो दीज ओपनिंग्स आर क्लिअरली विजिबल इन द राईट एट्रियम. राईट एट्रियम मध्ये ही क्लिअरली विजिबल असलेली बघायला मिळतं. सो दीज आर द डिफरंट काइंड्स ऑफ aspects of the right atrium. This right atrium opens into the right ventricle. This right atrium, when receives the whatever blood is present in the precaval and postcaval, that is taken or received into the right atrium, and this right atrium opens into the right ventricle. This opening between the right atrium and ventricle is called as a right atrioventricular opening. त्याला काय म्हणायचं? Right atrioventricular opening. This opening is guarded by the tricuspid wall because it has a 3 flaps. याला काय? 3 फ्लॅप असलेल्या बघायला मिळतात, म्हणून त्याला काय म्हणायचं? ट्रायकस्पाइड वॉल असं म्हणायचं. 3 कस्प असतात, कस्प. 3 कस्प आर प्रेझेंट. एक आहे, एक बघा मी मुद्दामून काढलेले आहे तसं स्ट्रक्चर. 1 2 3 हे जे 3 आहेत ते काय? एकाला काय म्हणायचं? कस्प असं म्हणायचं. 3 आहेत म्हणून ट्रायकस्पाइड असं म्हणायचं. ठीक आहे. दीज आर द सेप्टम और दीज आर द फ्लॅप्स. फ्लॅप, ह्या फ्लॅप कशा होतात बघा? ज्या वेळेस साधं सिंपल असतं असं, ठीक आहे, अशा पद्धतीने. ते तुम्हाला माहित आहे काही ठिकाणी साधं सिंपल असतंय. ते टाय बँड येतात बघा आता, ते सिरेटेड टाय बँड्स असतात. असं आपण जाणतो ते असे घातलं माघारी निघत नाही. आवडता येतं पण माघारी हे करता येतं. ठीक आहे, एकदाच ते नंतर सोडायचं झालं तर तोडूनच काढावं लागतं. ते आपल्याला शर्टाच्या वगैरे येतं ना तसं सरकत मध्ये आणि पुन्हा माघारी येतं. तसं एकदा आतमध्ये म्हणजेच ब्लड कुठून कुठे येईल? एट्रियम मधून वेंट्रिकल मध्ये येईल. पण ब्लड जर मागे जायचं म्हटलं तर ते काय होतात? बंद होतं. ठीक आहे. अजून दुसरे गेट असतात, सिंगल एंट्री गेट असतात. तुम्हाला माहित असेल कधीतरी ते असं फिरतं गेट असतं. ते माघारी फिरत, म्हणजे तिकडून इकडे यायचं म्हणलं तर फिरत नाही, पण इकडून तिकडे जायचं म्हणलं तर एकाच दिशेने फिरतं, उलट्या दिशेने फिरू शकत नाही. असं ते गेट, बरोबर. आपण फक्त पुढे ढकलतो, पण मागे एक झालं की आपल्या दुसऱ्या गेट मधनं यायला असं, बरोबर. जेथे काय होतं? ज्या वेळेस इथं ब्लड येईल आणि इथं जर पंपिंग जर व्हायला लागलं तर पंपिंगच्या प्रेशरमुळे काय होईल? पुन्हा ब्लड एट्रियम मध्ये जाईल. दॅट reverse entry of a blood into the atrium is prevented with this atrioventricular opening or the walls present in between them. In this right side there is a tricuspid wall. It prevents the entry of a blood from the right ventricle to the right atrium. Clear? So these are the different things we can see here in the right atrium. When you look at the left atrium receives the veins from the lungs. Those are the pulmonary veins.
It receives the pulmonary veins which carries the oxygenated blood and received into the left atrium. कुठं रिसीव केलं जातं? लेफ्ट एट्रियम. Here is also thin wall structure is there and there are 4 openings of this pulmonary veins. Pulmonary veins चे 4 openings आपल्याला असलेले बघायला मिळतात. Then what happens? Left atrium opens into the left ventricle. Left atrium कुठे ओपन होणार आहे? लेफ्ट वेंट्रिकल मध्ये आपल्याला ओपन झालेलं बघायला मिळणार आहे. ठीक आहे. and it opens through the left atrioventricular opening. कशाच्या थ्रू ओपन होते ते? That opening is called as a left atrioventricular opening. And this left atrioventricular opening is guarded by or protected by the bicuspid wall. It is also called as a mitral wall. त्याला काय म्हणायचं? मिट्रल वॉल असेही म्हटलेलं बघायला मिळतं. मिट्रल वॉल, मिट्रल म्हटलं तरी चालेल. मिट्रलच म्हणत नाही, मित्राचं वॉल आहे, दोघच असतात मित्र, म्हणून त्याला आपण मिट्रल वॉल असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. bicuspid wall because here are 2 cusps, 2 flaps are there, therefore these are called as a bicuspid wall. Again, this opens into the left ventricle. Okay, clear? This is about the ventricles. Atria. Atria आपण जर बघितले तर अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला त्या एट्रियम मध्ये असलेल्या बघायला मिळतात. म्हणून काय लक्षात ठेवायचं? याच्यामध्ये काही आपल्याला वेगळे स्ट्रक्चर असलेले बघा, फक्त ओपनिंग्स असतात, एवढं फक्त इथं लक्षात ठेवायचं. दुसरं जर आपण बघितलं, दॅट इज द वेंट्रिकल. सेकंड स्ट्रक्चर वी कॅन सी वेंट्रिकल. अजून लक्षात ठेवा, these 2 atrium are separated from each other. बरोबर? दोन्ही एट्रियम सुद्धा एकमेकांपासून सेपरेट केले. आता दिसत नाही आपल्याला, कारण आपण तिथं काय केलंय? कट केलंय. कट केल्यामुळे काय आपल्याला ज्या बाहेर जाणाऱ्या ब्लड वेसल्स आहेत मोठ्या, त्या इथं आडव्या आल्यामुळे आपल्याला दाखवता आल्या नाही. पण जर बघितलं तर काय असतं? मी साधं सिंपल ब्लड वेसल न काढता जर स्ट्रक्चर काढलं तर काय बघायला मिळेल तुम्हाला? अशा प्रकारचं स्ट्रक्चर बघायला मिळेल. ठीक आहे. आणि ह्या दोघांमध्ये जे सेप्टम असतो त्याला काय म्हणायचं? इंटर एट्रियल सेप्टम. त्याला काय म्हणायचं? इंटर एट्रियल सेप्टम असं म्हणायचं. 2 एट्रियम मधला जो सेप्टम आहे त्याला काय म्हणायचं? इंटर एट्रियल सेप्टम असं म्हणायचं. ठीक आहे. 2 एट्रियम मधला सेप्टम, असा सेप्टम काय करतो? ह्या 2 एट्रियमला सेप्टम सेपरेट करण्याचं काम करतो. क्लिअर? अगेन दुसरी गोष्ट आपल्याला इथं लक्षात येईल, एट्रियमच्या बाबतीत आपण अजून एक गोष्ट सांगायचं राहिलोय. ह्या एट्रियल वॉल जी आहे त्या एट्रियम मध्ये जे सेप्टम आहेत, ह्या 2 एट्रियम मध्ये बघा सेप्टम आहे. या सेप्टम मध्ये थिनिंग असलेलं बघा, म्हणजे समजा हा जर एवढा थिक असेल तर तिथे काय असतं? थोडंसं थिनिंग झालेलं बघा. कसं झालं बघा, कसं झालेलं बघा. अशा पद्धतीने आपल्याला इथं थोडंसं थिनिंग ऑफ द सेप्टम और इंटर एट्रियल सेप्टम, त्याला आपण काय म्हणतो? तर त्याच्यासाठी वेगळं आपल्याला नाव असलेलं बघायला मिळतं. याच्यामध्ये फोसा ओव्हॅनिस, त्याला काय म्हणायचं? फोसा ओव्हॅनिस. लक्षात ठेवायचं, फोसा ओव्हॅनिस लक्षात ठेवायचं. आता इथे फोसा ओव्हॅनिस काय बघा, इकडे लक्ष द्या. या 2 सेप्टम जो आहे 2 एट्रियमला सेपरेट करणारा, ती जी वॉल आहे काही ठिकाणी थिन झालेली बघा, एकदम थिन झालेली बघा. बरोबर? व्हॉट इज दॅट? दॅट वॉज द इनिशियल ओपनिंग. ज्या वेळेस एम्ब्रियोनिक कंडिशन होती त्यावेळेस हे दोन्ही इंटरकम्युनिकेटिंग होते, एकत्र होते. कारण तिथे काय डायरेक्ट ऑक्सिजनेटेड ब्लड आहे, त्याच्यामुळे एट्रियमचा काय प्रश्नच नाही. बरोबर? तिथं काय ह्या याच्यात यायला पाहिजे असं काही नाही, इकडून आला गेला सगळं, काही अडचण नाही. ठीक आहे. म्हणून काय व्हायचं? ब्लड आलं की पहिलं डायरेक्ट याच्यात आणि नंतर पुन्हा पंप त्याचं आलं लक्षात. म्हणजे राईट एट्रियमचा काही जास्त कामच नसतं. दुसरं एक कारण आपल्याला काय बघा, खाली एट्रियम कडे आल्यानंतर अजून आपल्याला काही गोष्टी समजतात. पण ज्यावेळेस एम्ब्रियोनिक कंडिशन होती त्यावेळेस हा सेप्टम कसा होता? ओपन होता. याच्यात ब्लड कुठून यायचं? आईकडून यायचं. बरोबर? आईकडून ब्लड आले काय इथे येणार आणि मग याला पंपिंग सुरू करायचं. डायरेक्ट ऑक्सिजनेटेड ब्लड. ऑक्सिजन कारण
लंग्स कडे जाण्याची प्रश्नच नाही. ऑक्सिजन कुठून यायचा? आईच्या ब्लड मधून यायचा, म्हणून त्याला डिऑक्सिजनेटेड ब्लडचा प्रश्न येत नव्हता. ठीक आहे, डिऑक्सिजनेटेडचा प्रश्न जास्त येतच नव्हता. ठीक आहे, आणि लगेच तिथून आलं की जे काही ब्लड असायचं ते लगेच आईच्या काय म्हणूयात आपण त्याला बॉडीला कनेक्ट इंटिमेट कनेक्शन प्लासेंटा थ्रू झालेलं बघायला मिळतं आणि त्याच्यामुळे ब्लड येतं. पण लेटर ऑन व्हॉट हॅपन्स as soon as there is a embryonic growth occurs or attains at maturity or release, at that time there can be the closure of this opening, and that opening forms a thin septum between the subregion, and that is called as a fossa ovalis. त्याला काय म्हणायचं? fossa ovalis असं. ही एक गोष्ट आपण इथं नमूद करणं गरजेचं आहे या एट्रियमच्या मध्ये. When we come to the ventricles, there are two ventricles. बघा, ventricles जर बघितले तर किती ventricles आहेत? दोन ventricles. ventricleला सुद्धा तोच शब्द आपण वापरणार. कुठला? superior, inferior. हे कसे आहेत? inferior. दुसरी गोष्ट काय आहे याच्यामध्ये? लार्ज आहे, बरोबर, लार्ज आहे. दुसरी गोष्ट काय आहे बघा, हे काय? डिस्ट्रीब्युटिंग चेंबर्स. काय? डिस्ट्रीब्युटिंग. इट डिस्ट्रीब्यूट्स ब्लड टू द बॉडी, देयरफॉर दीज आर कॉल्ड एज अ डिस्ट्रीब्युटिंग चेंबर. बघा, ज्या वेळेस आपण बघतो इथं वेंट्रिकल मधून ब्लड कुठे जातं? बाहेर जातं, हार्टच्या बाहेर ब्लड, म्हणून त्याला काय म्हणायचं? डिस्ट्रीब्युटिंग चेंबर असं म्हणायचं. अँड वॉल ऑफ दिस वेंट्रिकल इज अ थिक, म्हणून त्याला काय म्हणायचं? थिक वॉल्ड असं म्हणायचं. काय? थिक वॉल्ड स्ट्रक्चर आहे असं. So these are the thick walled structures. हे कसे आहेत? थिक वॉल, एकदम थिक झालेली वॉल आपल्याला याच्यामध्ये प्रेझेंट असलेली बघायला मिळते. असं जर स्ट्रक्चर आपल्याला असेल तर ह्या स्ट्रक्चरचं काय काय काम आपल्याला असेल ते आपल्याला लक्षात येईल. These two ventricles आहेत, बरोबर, टू इन नंबर. एक आहे काय? राईट आहे आणि दुसरं काय आहे? लेफ्ट आहे, बरोबर. राईट आणि लेफ्ट वेंट्रिकल, राईट वेंट्रिकल, लेफ्ट वेंट्रिकल. ठीक आहे, म्हणून त्याला आपण शॉर्ट मध्ये पाहिजे तर इथे काय करूया? राईट एट्रियम, लेफ्ट एट्रियम, राईट वेंट्रिकल अँड लेफ्ट वेंट्रिकल असं शॉर्ट मध्ये देऊया, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर हे दोन्ही जे आहेत, these are separated from each other by a septum called as an intraventricular septum. Intraventricular septum. बघा, इंट्राव्हेंट्रिक्युलर सेप्टम ना हे दोन्ही एकमेकांपासून सेपरेट झालेले बघायला मिळतात. ठीक आहे, सेपरेशन झालेलं बघा. राईट एट्रियम अँड लेफ्ट एट्रियम हॅज अनदर डिफरन्स इन द, त्यांच्यामध्ये दुसरा डिफरन्स आहे. विच इज दॅट डिफरन्स? द लेफ्ट एट्रियम हॅव अ थिन वॉल ॲज कम्पेअर्ड टू द right atrium have a thin wall as compared to the left ventricle. Left ventricle पेक्षा right ventricle ची wall कशी असते? thin असलेली, comparatively thin असलेली बघा. ठीक आहे, and the wall of the left ventricle is a much muscular. का असेल हे? Again we can दोन डिफरन्स. सुरुवातीला ब्लड पंपिंग करायचं होतं, सुरुवातीला इनिशियली त्याच्यात कुणाचा सगळ्यात महत्त्वाचा रोल होता? लेफ्ट वेंट्रिकल, राईट वेंट्रिकलचा कमी होता. दुसरी गोष्ट, आता ब्लड सप्लाय करत असताना लेफ्ट वेंट्रिकल मधून ब्लड कुठे जातं? कंप्लीट बॉडी पार्टला, सगळ्या बॉडी पार्टला. ठीक आहे, आणि दुसरं राईट वेंट्रिकल मधून ब्लड कुठे जातं? ओनली टू लंग्स. देयरफॉर देयर इज नो नीड ऑफ मच प्रेशर बीइंग क्रिएटेड इन द राईट वेंट्रिकल. राईट वेंट्रिकल मध्ये जास्त प्रेशर क्रिएट करायची गरज आहे का? नाही, कारण फक्त एकाच ऑर्गनला जाणार, लंग्सला जाणार आहे ब्लड. ठीक आहे, देयर इज नो नीड टू क्रिएट अ लार्ज प्रेशर, देयरफॉर देयर इज अ थिन वॉल. बट inversely we can think of the left ventricle. Left ventricle has to pump blood forcefully to the each and every part of the body. बघा, जरी हार्ट इथं असलं तर ब्लड कुठं प्रोव्हाइड करायचंय? इथं. पुन्हा कुठं प्रोव्हाइड करायचंय? खाली, पायाच्या प्रत्येक सेल पर्यंत
आणि डोक्याच्या प्रत्येक सेल पर्यंत ब्लड त्याला प्रोव्हाइड करतो. सो व्हॉट इट शुड बी, इट शुड क्रिएट अ प्रेशर which is larger or sufficient to pass a blood or to force blood towards the upper region as well as lower regions, and therefore it should have a muscular or strong wall, and therefore there is a thick wall you can observe in the left ventricle. So left ventricle is another special structure in the heart. Heart मधलं दुसरं स्पेशल स्ट्रक्चर आपल्याला असलेलं बघायला मिळेल. ठीक आहे. So there are many different kinds of the projections or what we can say outgrowths or what we can say raised part in the heart. Heart मध्ये आपल्याला काही छोटे छोटे इंटर वेंट्रिक्युलर स्पेसेस तयार केलेले बघा. या दोन याच्यामधला जो स्पेस आहे त्याला इंटर वेंट्रिक्युलर स्पेसेस असं म्हणायचं. These small openings or what we can say small raised parts are called as काल सुद्धा आपण बघितलं ट्रॅबेक्युली. त्याला काय म्हटलं होतं आपण? ट्रॅबेक्युली. what are those? ट्रॅबेक्युली. ठीक आहे. ट्रॅबेक्युली small raised parts present in this एंडोकार्डियम. एंडोकार्डियम मध्ये आपल्याला छोटे छोटे इन्क्रीज झालेले पार्ट बघायला मिळतात, वरती वाढलेले बघायला मिळतात. त्याला म्हणायचं ट्रॅबेक्युली. ट्रॅबेक्युली कार्नी असं म्हणत होतो काय. ठीक आहे. ट्रॅबेक्युली त्याला आपण साधं सिंपल ट्रॅबेक्युली. दुसरी गोष्ट आपल्याला लक्षात येईल, दिस फ्लॅप्स आर कनेक्टेड विथ अ वॉल ऑफ द वेंट्रिकल. रिमेंबर इथं बघा ज्या काही वॉल्स आहेत बायकस्पाइड असतील किंवा ट्रायकस्पाइड असतील यांचे वॉल काय आहेत कुठे कनेक्ट केलेले आहेत आपण वेंट्रिकलच्या मसल्सला कनेक्ट केलेले बघायला मिळतात. अँड दॅट टेंडॉन विच इज कनेक्टिंग बिटवीन द वॉल्स टू द मसल्स ऑफ द हार्ट वॉल ऑर द वेंट्रिकल that is called as a chordae tendineae. त्याला काय म्हणायचं? chordae tendineae. काय म्हणायचं? chordae tendineae. लक्षात ठेवायचं. chordae tendineae. It is another structure. बघा इथं थोडंसं it is elastic structure. sorry firm structure, collagenous structure. ते काही जास्त हे होत नाही. But the muscle guards the or what muscle controls or creates a control over the closing and opening of these walls. Walls control कोणामध्ये असतो? कोणाच्या हातात असतं? ह्या वेंट्रिकलच्या हातात. कारण ज्या वेळेस रिलॅक्सेशन होणार आहे बघा रिलॅक्सेशन होणार आहे त्यावेळेस हे क्लोज राहिलेले क्लोज राहून चालतील का? ते ओपन पण झाले पाहिजे. नाहीतर काय होईल वरती आलेले ब्लड काय फोर्सफुली आतमध्ये येणार तेवढं फोर्स नसतं. व्हेनस ब्लड मध्ये जास्त फोर्स असतं का? नसतं. कारण ते वाहत येणार आहे. पॅसिव्हली सप्लाय येणार आहे. पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट होणार आहे. ठीक आहे. पॅसिव्ह कंडक्शन होणार. ते पॅसिव्ह कंडक्शन फक्त इथं ब्लड येणार आणि ते ब्लड हे ओपन करण्यासाठी सफिशियंट आहे का? नाही. एकदम स्लोली होईल. मग काय केलं जातं? ह्या इथल्या मसल्स ज्या आहेत आपल्याला ह्या मसल्स काय करतात? ह्या वॉल्स ओपन करतात. बरोबर. ओपन करतात. फोर्सफुली ओपन करतात. सरळ ओपन करतात. अजून दुसरी गोष्ट आपल्याला लक्षात येईल. हे आता दरवाजा आता जर इथं जर ते खालचं नाही लावलं तर काय होईल? बंद होईल. बरोबर. मग तो बंद होणं गरजेचं आहे. पण बंद झाल्यानंतर ओपन सुद्धा करणं गरजेचं आहे. नाहीतर कोणी येऊ शकणार नाही. मग काय करायला पाहिजे? फोर्स अप्लाय करायला पाहिजे. फोर्स कसं अप्लाय केलं जातं? थ्रू द chordae tendineae. क्लिअर. अशा प्रकारचे स्ट्रक्चर इकडे सुद्धा chordae tendineae आहेत. तिथंच फक्त आहेत असं नाही. इकडच्याही मी काय सगळीकडे नाव देत नाही. these are also chordae tendineae. हे सुद्धा काय chordae tendineae असलेले आपल्याला अशा वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स आपल्याला याच्यामध्ये असलेली बघायला मिळतात. मी मुद्दाम जे काही या ब्लड वेसल्स बाहेरचे आहेत त्याला नावं दिलेली नाहीये. त्याला पोस्ट केबल म्हणा, त्याला प्री केबल म्हणा, त्याला राईट पल्मोनरी व्हेन आर्टरी असं म्हणा, ही लेफ्ट पल्मोनरी आर्टरी असं म्हणा. ठीक आहे. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स आपल्याला इंटरनल अपीअरन्स मध्ये झालेली बघायला मिळतात.
दोन तीन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. अगेन वी कॅन थिंक दॅट्स pulmonary trunk opens and it is also guarded by the semilunar wall. Pulmonary trunk because once the blood roll or forced or pumped into the pulmonary trunk, it should not come back. ह्या वॉल्स कशा असतात बघा, म्हणजे थोडक्यात लक्षात येईल. इकडे आता प्रत्येक जर वॉल जर बघितली तर ही अशा पद्धतीच्या फ्लॅप्स असतात. लक्षात ठेवायचं ही तो ओपनिंग आहे, अशा प्रकारच्या फ्लॅप असतात. इकडून काय होईल, इकडून ब्लड फोर्सफुली जाईल, पण इकडून येत असताना काय होईल, इट विल बिकम्स क्लोज, इट विल गेट क्लोज. ह्या काय होतील, क्लोज होतील. बरोबर, अशा पद्धतीने आपल्याला हे स्ट्रक्चर बघायला मिळेल. म्हणजे थोडक्यात काय, इकडे बघा, असं आपण असं जर केलं, असं जर केलं, ठीक आहे, खालून जर कोणी हात घातला तर काय होईल, ओपन. बरोबर, खालून जर केलं तर काय होईल, ओपन. पण वरून केलं तर इट विल क्लोज. लाईक दिस ओनली सेमिलुनार वॉल्स आर प्रेझेंट. हे तिन्ही बाजूला असतात, तीन इथं सुद्धा फ्लॅप असतात, तीन इथं सुद्धा असतात. कारण इथून ब्लड गेलेलं, फोर्सफुली गेलं पाहिजे वरती, ठीक आहे, आणि माघारी आलं नाही पाहिजे याची काळजी आपल्याला इथं घेतलेली बघायला. सो देयर आर मेनी डिफरंट काइंड्स ऑफ द semilunar wall is also present there in the lower, that is a post cable opening. Post cable opening ला लक्षात ठेवायचं, पोस्ट केबल ओपनिंग जे असतं तिथं सुद्धा सेमिलुनार वॉल असते. आलं लक्षात, पोस्ट केबलचं जिथं ओपनिंग आहे तिथं सुद्धा सेमिलुनार वॉल असते. लक्षात ठेवायचं, कारण ब्लड खालून वरती येतं, ते प्रेशरने येतं आणि इथं फक्त येऊन रिलीज होतं. ठीक आहे, इथं फक्त येऊन सुटणार आहे. सुटले काय होणार आहे, ते पुन्हा माघारी जायला नाही पाहिजे. म्हणून काय होईल की ज्यावेळेस याचं कॉन्ट्रॅक्शन होईल नाही तर ब्लड पुढे जाईल, पोस्ट केबल मध्ये माघारी जाईल. तर तसं न होता इथं सुद्धा वॉल आपल्याला असलेली बघायला. देन ब्लड कम्स इनटू द ventricles only. Clear? So like this, all different kinds of the arrangements are made here in this heart, and therefore internal structure of the heart is constructed in that way so as to it will create a many different kinds of the cycles of the blood transport. Blood transport आणि pumping च्या सायकल आपल्याला योग्य पद्धतीने तयार केलेल्या बघायला मिळतात. Clear? लक्षात राहील. So this is the internal structure of the हार्टचं हे इंटरनल स्ट्रक्चर असलेलं बघायला मिळेल. काही महत्वाची आपण काही गोष्टी असतात त्या आपण लिहून घेतलेल्याच आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला काही जास्त करायची गरज नाही. आता दुसरी गोष्ट आपल्याला इथे मेन्शन करूया, मी आता सांगितलीच आहे पण तरीही मेन्शन करूया. पोस्ट केबलचं जे ओपनिंग आहे ते आपल्याला गार्ड केलेलं बघायला मिळेल. मी इथं टाकतो, लिहितो, त्यालाच आपण युस्टॅशियन वॉल असं, याला वेगळं नाव, याला सेमिलुनार म्हणा, याला युस्टॅशियन वॉल असं म्हणा. काय म्हणा, युस्टॅशियन वॉल. बरोबर, नंतर पुन्हा काढता नाव वरती काढ, युस्टॅशियन वॉल और थिबेशियन, नाव काय त्याला, थिबेशियन वॉल. थिबेशियन पोस्ट केबल ओपन. ओके, पोस्ट केबल ओपन होते, पोस्ट केबल ओपनिंग युस्टॅशियन वॉल और थिबेशियन वॉल असं आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे, एवढे साधी सिंपल स्ट्रक्चर असलेले बघायला मिळतात. नावं जरी जास्त दिसत असली तरी एकदम सोपी आहे, त्याच्यामध्ये अवघड असं काही. ठीक आहे, लक्षात राहील. फक्त एट्रियम आणि व्हेंट्रिकल लक्षात ठेवायचं, कुठून कुठं ब्लड येईल एवढे लक्षात ठेवलं की बाकीच्या कुठल्या गोष्टी अडचणीच्या नाही. ठीक आहे, सो वी कॅन मूव्ह टुवर्ड्स द नेक्स्ट पार्ट ऑफ दिस हार्ट. ओके, पुढचा हार्टचा पार्ट आपल्याला बघता येईल. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला हार्ट मध्ये असलेली बघायला मिळते, दॅट इज हाऊ डज दिस हार्ट वर्क्स. वर्किंग ऑफ अ हार्ट कसं असलेलं बघायला मिळतं. ठीक आहे, हार्टचं वर्किंग कसं असतं हे आपल्याला बघायचं. साधं सिंपल स्ट्रक्चर मी आता काढेन. कारण बाकीचे स्ट्रक्चर्स बघण्यासाठी आपल्याला साधं सिंपल आपल्याला स्ट्रक्चर काढलं तरी चालेल.
साधं सिंपल काय होतं, when there is a blood comes into the right atrium, ब्लड का कुठे येतं, राईट एट्रियम. पहिलं राईट एट्रियम मधून कुठे जाईल, राईट वेंट्रिकल मध्ये, बरोबर, राईट वेंट्रिकल. अँड देन फ्रॉम द राईट वेंट्रिकल इट गोज टू द लंग्स. इथं कुठे जाते, लंग्स कडे. ठीक आहे. आता पंपिंग कसं होतं, साधं सिंपल. पंपिंग होत असताना देयर इज अ स्मॉल गॅप बिटवीन द टू पंपिंग्स. दोन पंपिंग मध्ये थोडासा गॅप असलेला, थोडासा 3 इंचचा गॅप असलेला आपल्याला भेटतो. वन फर्स्ट देयर इज अ कॉन्ट्रॅक्शन ऑफ द राईट एट्रियम अँड द लेफ्ट एट्रियम. एट्रियम काय होतं, कॉन्ट्रॅक्ट होतं. व्हेन दे कॉन्ट्रॅक्ट देयर इज अ रिलीज ऑफ अ ब्लड फ्रॉम द एट्रियम टू द वेंट्रिकल. वेंट्रियम मधून काय होतं, ब्लड कुठे येतं, वेंट्रिकल मध्ये. क्लिअर, साधं सिंपल. वेंट्रियम मधून ब्लड कुठे येतं, वेंट्रिकल. देन वेंट्रिकल फोर्सफुली अंडरगोज अ कॉन्ट्रॅक्शन. वेंट्रिकल काय होतं, कॉन्ट्रॅक्शन मध्ये येतं. And then when ventricle undergoes a contraction, then right ventricle pumps the blood to the lungs. राईट वेंट्रिकल मधून ब्लड कुठे जाणार आहे, लंग्स कडे जाणार आहे, बरोबर. आणि लेफ्ट वेंट्रिकल मधून कुठे जाणार आहे, बॉडी. आपल्याला बॉडीकडे हे ब्लड प्रोव्हाइड केलेलं बघा ना. ठीक आहे. दिस बोथ कॉन्ट्रॅक्शन्स ऑफ द लेफ्ट वेंट्रिकल अँड द राईट वेंट्रिकल आर पॉवरफुल अँड इट टेक्स अ लॉंगर पिरियड ऑफ टाइम. हा टाइम काय होतो, जास्त घेतलेला बघायला मिळतो. ते आपल्याला जर थोडंसं हार्ट कार्डिओग्राम मध्ये बघायचं, आपण आता काय लगेच बघायचं. सो दिस पंपिंग कॉन्ट्रॅक्शन ऑफ दिस हार्ट ऑफ दिस एट्रियम एज वेल एज वेंट्रिकल लीड्स टू द पंपिंग ऑफ द ब्लड. अँड दॅट पंपिंग कॅन बी ऑफ अ डिफरंट टाइप. बघूया कशा पद्धतीने आपल्याला पंपिंग असेल बघा. पहिलं, कॉन्ट्रॅक्शन ऑफ अ हार्ट इज कॉल्ड एज अ सिस्टोल. त्याला काय म्हणायचं बघा, contraction of heart is called as a systole. त्याला काय म्हणायचं, सिस्टोल असं म्हणायचं. and relaxation of the heart, relaxation of heart is called as a diastole. diastole काय म्हणायचं, सिस्टोल आणि डायस्टोल. दिस कॉन्ट्रॅक्शन लीड्स टू द नेक्स्ट ऍक्टिव्हिटी दॅट इज रिलॅक्सेशन. अँड रिलॅक्सेशन, आफ्टर द रिलॅक्सेशन देयर इज अ कॉन्ट्रॅक्शन. बघा, कॉन्ट्रॅक्शन झाले काय होणार आहे, रिलॅक्सेशन होणार. रिलॅक्सेशन झाले की कॉन्ट्रॅक्शन होणार. दिस अल्टरनेट ऍक्टिव्हिटी कंबाइनिंगली कॉल्ड एज अ हार्ट बीट. त्याला काय म्हणायचं, हार्ट बीट. Single contraction, heartbeat is nothing but the single contraction and relaxation. Single contraction and single relaxation is nothing but the heartbeat. बरोबर. एक कॉन्ट्रॅक्शन आणि एक रिलॅक्सेशन झाली काय होतं, हार्टबीट झालेला आपल्याला मिळतो. साधं साधं. कॉन्ट्रॅक्शनला काय म्हणलं आपण, सिस्टोल. अँड रिलॅक्सेशनला काय म्हणलं, डायस्टोल. वन डायस्टोल अँड वन सिस्टोल फॉर्म्स अ हार्टबीट. ठीक आहे, एक बीट पूर्ण. Within a one contraction or within the one stroke of the systole, there is about 70 ml of a blood is given out. 70 ml is blood pumped. किती ब्लड पंप केलं जातं, पंप्ड आउट ऑफ हार्ट. हार्टच्या बाहेर किती ब्लड पंप केलं जातं एका स्ट्रोक मध्ये किंवा एका सिंपल बीट मध्ये, 70 ml ब्लड इज पंप्ड. ठीक आहे. दिस 70 ml ब्लड इज नथिंग बट द स्ट्रोक व्हॉल्यूम. त्याला काय म्हणायचं, स्ट्रोक व्हॉल्यूम असं म्हणायचं. काय म्हणायचं, स्ट्रोक व्हॉल्यूम असं म्हणायचं.
स्ट्रोक. बघा काय झालं, सिंगल स्ट्रोक. स्ट्रोक स्ट्रोक म्हणजे आपण काय म्हणतो बघा, तुम्हाला स्ट्रोक हा शब्द कुठे ऐकलाय तुम्ही, क्रिकेट बरोबर. स्ट्रोक म्हणजे काय, मारणे. एक आहे एका बाजूला गेला काय ते असेल. स्ट्रोक म्हणजे काय की त्यानं काहीतरी केलं पाहिजे तिथं, असं केले. इथं काय केलं पाहिजे, कॉन्ट्रॅक्शन केलं. कॉन्ट्रॅक्शन झाल्यानंतर जे काही ब्लड रिलीज होतं ते ब्लड किती आहे, 70. एका कॉन्ट्रॅक्शन, सिंगल कॉन्ट्रॅक्शन. ठीक आहे. अँड दॅट इज कॉल्ड एज अ स्ट्रोक व्हॉल्यूम. रिमेंबर, म्हणजेच सिंगल कॉन्ट्रॅक्शन leads to the pumping of the blood out of the heart and that is about 70 ml. Clear? Again, heart completes about 72 beats per minute. किती, 72 beats per minute. हार्ट किती पंप, किती ऍक्टिव्हिटी करतं, 72 about 72 beats per minute. स्टँडर्ड सांगतो, कधी कधी होतं कधी जास्त होतं, डझंट मॅटर. दॅट इज ऑल्सो हायली रेग्युलेटेड. ते सुद्धा रेग्युलेट केलेलं बघा. 72 बीट्स पर मिनिट आणि इट इज कॉल्ड एज अ हार्ट रेट. याला काय म्हणायचं, हार्ट रेट. काय म्हणायचं, हार्ट रेट. हार्ट रेट इज अ नंबर ऑफ टाइम्स हार्ट बीट्स पर मिनिट. ठीक आहे, त्याला काय म्हणायचं, हार्ट रेट असं म्हणायचं. आता दुसरी गोष्ट आपल्याला लक्षात घ्या, एका मिनिटामध्ये किती ब्लड पंप केलं जातं बघा. आता एका मिनिटामध्ये किती, हा 70 into 72 ml. 1 beats 70 ml. How many beats per minute, 72. So how many, 70 into 72. हा बघा किती वेळ किती होईल, साती 49 बरोबर ना. म्हणजे किती, 4900 बरोबर का. प्लस प्लस किती, 7 दोन्ही 14, 140 किती झालं बरोबर का, 5040. This much ml of blood is pumped out of the heart per minute and this is called as a cardiac output. त्याला काय म्हणायचं, cardiac output. So within minute how much blood, 5040 ml output. Output is given by the heart per minute. Remember, per minute, and it is called as a cardiac output. Cardiac output. Cardiac output. बघा, एका तासामध्ये जवळजवळ 5 लिटर ब्लड पंप, सॉरी एका मिनिटामध्ये जवळजवळ 5 लिटर ब्लड पंप केलं जातं बरोबर. आणि हे त्याला काय म्हणतो आपण, कार्डियक आउटपुट. जस्ट इमॅजिन, एका मिनिटामध्ये 5 लिटर 5040 ml, तर एका तासामध्ये विचार करा, नंतर काढून ठेवा. एका तासामध्ये 24 तासामध्ये बरोबर, एका तासामध्ये किती, साधारणतः बघा आपण 5000 कॅल्क्युलेशन करू. इमॅजिन करा, जस्ट इमॅजिन 5000 फक्त कन्सिडर करा. एका तासामध्ये किती, 30,000 बरोबर ना. एका तासामध्ये किती, 30,000 लिटर, 30,000 ml म्हणजे किती, 30 लिटर. 24 तासामध्ये जवळजवळ 800 किती, जस्ट इमॅजिन, फक्त एवढं विचार करा, किती लिटर ब्लड एका दिवसामध्ये. साधे हे लॉजिक कशा आहे, कधी कधी तुम्हाला विचार, व्हॉट इज अ कार्डियक आउटपुट पर
आवर एका तासामध्ये हार्ट मध्ये किती ब्लड बाहेर टाकलं जातं. काय झालं, हे काय त्याच्यात विचार करायची गरज नाही. हे काय पर मिनिट आहे, बरोबर. पर मिनिट एका तासामध्ये मिनिट्स किती, 60. किती होणार मग, आपण हा चार्ट आपल्या कन्व्हिनियन्स साठी काढून घेऊया, पण तो काही काढायचा नाही, लक्षात ठेवा. हा 6 म्हणजे 30, शून्य किती द्यायचे, 4, बरोबर ना. 4 चे 4 शून्य तसेच येणार ना. किती झाले, हा 300 लिटर. एका तासामध्ये किती, 300 लिटर. लक्षात ठेवा. हा किती, within 24 hours minimum blood output given by our heart is 7,200 liters, not ml, liters. Just imagine how much work this. एवढे किलो वजन तेवढं उचलतं. वजन म्हणा की सरळ, किती किलो वजन उचलतंय दररोज, 7,000. हार्ट आहे केवढं, मुठभर म्हणतो ना. हे मुठभर माणसं म्हणतो ना, त्यांची काय माणसं मुठभरच होती असं म्हणतो ना. मुठभर म्हणजे किती मोठं असतं, लक्षात ठेवा. मुठभर सुद्धा कमी नसतं. मुठभर हार्ट काय करतं, 7,200 लिटर ब्लड 24 तासामध्ये आपल्याला पंप केलेलं बघा. सो इट इज हायली वर्किंग. ठीक आहे. सो दीज आर द मेनी डिफरंट एस्पेक्ट्स ऑफ द वर्किंग ऑफ दिस हार्ट. हार्टचं वर्किंग आपल्याला अशा पद्धतीने असलेलं बघा. दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. Contraction is a systole, relaxation is the diastole. Complete cycle, one contraction and one relaxation, one systole and one diastole forms a heartbeat. Within one heartbeat, there is a pumping of the 70 ml of blood out of the heart, that is called as the stroke volume. Within 1 minute, there are 72 beats per minute. So in 1 minute, heart beats for 72 times, and therefore 72 beats per minute is the heart rate. Heart rate वेगळा आहे, लक्षात ठेवा. heart rate वेगळा आहे. heart rate काय, number of time heart beats is the heart rate. stroke volume काय, amount of blood given out within one beat or one stroke. ठीक आहे, that is a stroke volume. आणि cardiac output म्हणजे काय, amount of the blood output, amount of the blood given out of the heart within 1 minute. It is equal to the 70 into 72. Clear? So these are the many different aspects of the working of the heart. Heart's working आपल्याला असं सांगितलं बघा. म्हणून लक्षात ठेवायचं, हार्ट बीटिंग होत असताना ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या असलेल्या असतात. ओके. सो इट्स अ वर्किंग ऑफ अ हार्ट. ठीक आहे. नेक्स्ट थोडासा आपण घेऊया. कंडक्टिंग सिस्टम. कंडक्टिंग सिस्टम ऑफ हार्ट. हार्टची कंडक्टिंग सिस्टम फार महत्वाची आहे. ठीक आहे. कंडक्टिंग सिस्टम. हार्ट इज अ मायोजेनिक. हार्ट कसा आहे, मायोजेनिक हार्ट असलेलं बघा. बिकॉज it is not controlled by the brain. It is not under control of the brain because its activity can be modulated by the brain. Remember, याची ऍक्टिव्हिटी ब्रेन मॉड्युलेट करू शकतो, पण किती, थोड्या प्रमाणात, जास्त नाही. इट इज सेल्फ रेग्युलेटेड. ठीक आहे. मग काय आपण त्याला म्हणतो, इट इज अ मायोजेनिक बिकॉज हार्ट इटसेल्फ, हार्ट इज self-regulated. Self-regulated. Heart is a self-regulated heart. And this self-regulated heart do have a special kind of the conducting system for itself. त्याच्यासाठी काय,
स्पेशल कंडक्टिंग सिस्टम असलेली बघायला मिळते. बघूया कुठल्या प्रकारची कंडक्टिंग सिस्टम याच्यामध्ये असलेली बघायला मिळते. मी आता छोटंसं स्ट्रक्चर करणार आहे. साधं. This heart have many different kinds of the specialized tissue. याच्यामध्ये काय बघा, specialized tissue or muscles are there. Muscular tissue, that's simply say. And this specialized tissue is responsible for the origin and conduction of a electric impulse through heart wall. बघा याच्यामध्ये काय स्पेशलाइज्ड सिस्टीम. ही सिस्टीम काय करते, टिश्यू सिस्टीम काय करते, ओरिजिन पण करते कशाचं, इलेक्ट्रिक इम्पल्स आणि कंडक्शन पण करते. दोन्हीची गोष्टी इथंच केलेल्या बघायला मिळतात. बघूया एक सगळ्यात महत्त्वाचा टिश्यू आपल्याला असलेला बघायला मिळतो, which is present at the right side of the right wall of the right atrium. राईट एट्रियमच्या राईट वॉलला एक विशिष्ट अशा प्रकारचा टिश्यू आपल्याला प्रेझेंट असलेला बघायला मिळतो. and that is called as a sino-auricular node. त्याला काय म्हणायचं, सायनो ऑरिक्युलर नोड. त्याला शॉर्ट मध्ये काय म्हटलं जातं, SA नोड असं म्हटलं. काय म्हणायचं त्याला, SA नोड. काय तो सायनो ऑरिक्युलर नोड. बरोबर, हा इथं प्रेझेंट असतो. इट इज अ स्पेशलाइज्ड टिश्यू. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द इनिशिएशन ऑफ अ contraction and relaxation after specific time of contraction. थोड्या सायकल न ते काय करतो, इनिशिएट करतो. काय इनिशिएट करतो, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन. म्हणजेच काय, इलेक्ट्रिक इम्पल्स पास करतो. बरोबर. हे बघा लाईट, चमकणारी लाईट असतात, कधी कधी स्लो चमकतात आणि पुन्हा काय होतात, फास्ट होतात, पुन्हा कमी होतात. अशा बघितल्या असेल. तर त्या लाईट जशा कंट्रोल केल्या जातात त्याला काय असतात, डायोड असतात. बरोबर, डायोडच असतात ना, ते फिजिक्स मध्ये झालं असतं, डायोड वगैरे झाले की नाही, तर ते डायोड्स असतात. तर तशा प्रकारचे कंडिशन आपल्याला इथं असलेली बघा. व्हॉट इट डू, दिस SA नोड रिलीजेस द इम्पल्स फ्रॉम इट अँड सेंड इट टू द अदर्स conducting system. This conducting system sends the message to the other. And there is one more node present. दुसरा एक नोड आपल्याला इथे प्रेझेंट असलेला बघा, which is in the junction between. बघा दुसरा कोण आहे, जंक्शन बिटवीन द एट्रियम आणि वेंट्रिकल. एट्रियम आणि वेंट्रिकल. वेंट्रिकल आणि एट्रियमच्या जंक्शन मध्ये असतो, म्हणून त्याला काय म्हणायचं, एट्रिओ वेंट्रिकुलर नोड. त्याला काय म्हटलं आपण, एट्रिओ वेंट्रिकुलर नोड. This node also gives rise to the thick nerve-like structure, muscular structure, and that structure further bifurcate into the two. हे स्ट्रक्चर काय होतं, दोन मध्ये bifurcate, and it gets rise to the many different bits of the wall of the heart. हार्टच्या वॉलला आपल्याला हे सप्लाय झालेले होते ना. ठीक आहे, साधं सिंपल. आता इथे काय, हा AB नोड आहे. AB नोड असेल, AB नोड असेल. दिस इज द बंडल ऑफ अ हीस. त्याला काय म्हणायचं, बंडल ऑफ हीस. ठीक है, and these branches
are also there, and there is a small fiber-like structure which enters into the wall of the ventricle, and that structure is the Purkinje fibers. काय ते Purkinje fibers. काय Purkinje fibers. हे साधं सिंपल कंडक्टिंग सिस्टम आपल्याला याच्यामध्ये असलेली बघायला मिळते. ठीक आहे, त्याला आता बाकीची नावं द्या. लेफ्ट एट्रियम, राइट एट्रियम, हा काय असेल राइट वेंट्रिकल, लेफ्ट वेंट्रिकल. इथं अजून थोडीशी नाव मी वाढवून देतो. राइट ब्रांच ऑफ अ बंडल ऑफ हिस, राइट ब्रांच ऑफ बंडल, आणि ही काय असेल लेफ्ट ब्रांच, लेफ्ट ब्रांच ऑफ अ बंडल ऑफ हिस. ठीक आहे, बघा साधं सिंपल स्ट्रक्चर लक्षात राहिले. हा काय आहे बघा, आता थोडंसं आपण लॉजिकल किंवा फंक्शनल एस्पेक्ट्स घेऊया. दिस सायनो-ऑरिक्युलर नोड और एसे नोड डू हॅव स्पेशलाइज्ड सेल्स. याच्यामध्ये थोडंसं बेसिक, दीज आर द स्मूथ मसल्स. सम तिकडे लक्ष द्या. पहिलं काय एसे नोडचं फंक्शन आपल्याला समजून घ्यायचं, बाकी काय करायचं. त्याच्यानंतर बाकीचे फंक्शन्स आपल्याला सगळे लक्षात येईल. ही सेल आपल्याला मॉडिफाय झालेली बघा. दीज आर द मॉडिफाईड स्पेशलाइज्ड मस्क्युलर टिश्यू. त्याला काय म्हणतात आपण स्पेशलाइज्ड मस्क्युलर टिश्यू. ऑल्दो द हार्ट इज फॉर्म्ड ऑफ अ कार्डियक मसल्स अँड दोज आर द बँडेड और ब्रांच्ड मसल्स. कशा आहेत त्या स्ट्रायटेड मसल्स आहेत, बँडेड असल्यामुळं स्ट्रायटेड असतात. ठीक आहे, आणि त्यांना आपण काय म्हणतो ब्रांच्ड मसल्स. बट दीज मसल सेल्स प्रेझेंट इन द एसे नोड आर मॉडिफाईड. काय होतं बघा, यांच्यामध्ये काही पंप्स असतात, यांच्यामध्ये काय चॅनल्स आहेत. हे चॅनल्स काय करतात, ठराविक अंतरानं काय करतात, ठराविक अंतरानं ते काय होतात ओपन होतात. ओपन झाले की काय होतं, सोडियम आतमध्ये होतं. बरोबर, सोडियम आतमध्ये, आणि थोड्या वेळानं सोडियम आतमध्ये गेला की आपोआप क्लोज होतात. काय होतात, क्लोज होतात. म्हणजे आतमध्ये पॉझिटिव्ह झाला की त्या क्लोज होतात. आणि पुन्हा काय होतं, काही सोडियम चॅनल्स असतात की हा सोडियम पुढे काय करतात, कंटिन्युअसली बाहेर काढतात. बघा हा, इकडे लक्ष द्या. हे मेकॅनिझम समजलं, पुढे समजणार आहे म्हणून मी तुम्हाला इकडे लक्ष द्या. काय एक चॅनल आहे ते काय करतात, सोडियम आतमध्ये पंप करतात. बरोबर, सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन एक ठराविक अशा लेवलला पोहोचलं की हे बंद होतं. काय होतात, बंद होतं. मग काय होईल, दुसरे चॅनल्स आहेत सतत ओपन असतात, ते काय करतात, सोडियम बाहेर काढतात. काय करतात, सोडियम बाहेर काढतात. सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन आतलं कमी झालं की लगेच काय होतात, हे ओपन होतं. बरोबर, मग काय करतात, सोडियम आतमध्ये पंप करायला सुरुवात करतात. आतमध्ये सोडियम पंप केला, ठराविक असं कॉन्सन्ट्रेशन झालं की पुन्हा क्लोज होतात. थोडक्यात साधं उदाहरण सांगतो. आपण गुलाबजामुन खायला गेलो. गुलाबजामुन तोंडात टाकला काय करणार आपण, तोंड बंद करणार का, हा बसून बसणार नाही, बंद करणार. बरोबर, गुलाबजामुन तोंडात गेला की आपण तोंड काय करतो, बंद करतो. किती वेळ बंद करणार, 6 वेळेपर्यंत पूर्ण. आता ते तोंड उघडून कधी चालू शकत नाही. लक्षात ठेवा, तोंड बंद करून म्हणजे आपले ओठ बंद करून आपलं तोंड चालू असतं आतमध्ये. तसं झालं. बरोबर, आता दुसरा जामून खायच्या टायमाला काय करणार आपण, उघडणार. बरोबर,
तोपर्यंत आपण ते काय करणार, आपल्या ज्यामध्ये गिळून टाकणार. तो कसा, इथला सोडियम काय होणार आहे, दुसऱ्या चॅनलमधून बाहेर येणार आहे. बरोबर. लगेच हा इथलं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं म्हणजे तोंडातला घास कमी झाला की आपण नंतर तोंड उघडणार. तसं हे चॅनल नंतर ओपन होतात. म्हणजे हे चॅनल स्पेशलाइज्ड असतात, ठराविक अंतरानं ओपन होतात आणि ठराविक अंतरानं बंद होतात. क्लिअर. ठराविक अंतरानं ओपन होतात, ठराविक अंतरानं बंद होतात. आता ज्यावेळेस ओपन होतात त्यावेळेस सोडियम काय करतो, आतमध्ये जातो. सोडियम आतमध्ये गेला की चार्ज काय होतो, चेंज होतो आणि डिपोलरायझेशन. नर्व्स टिश्यू शिकलो आपण, पोलरायझेशन डिपोलरायझेशन कसं होतं हे शिकलो. बरोबर. आतमध्ये जर पॉझिटिव्ह चार्ज गेला तर काय होतं, डिपोलरायझेशन होतं. आणि जर चार्ज इक्वल राहिला तर काय होतं, नॉर्मल पोलरायझेशन म्हणूया किंवा रिपोलरायझेशन म्हणूया. डिपोलरायझेशनचं पुन्हा रिपोलरायझेशन. क्लिअर. लाईक दिस मसल क्रिएट अ इम्पल्स, चार्ज डिफरन्स होतो. and that charge difference is self created by this SNO. ह्या चॅनलचं काम ठरलेलं. त्याने काय करायचं, कॉन्सन्ट्रेशन ते ठरलेलं. किती आहे, साधं सिंपल 0.8 सेकंड. ते किती सेकंद ओपन राहतो, 0.8 सेकंद ओपन. 0.8 सेकंद ओपन राहिला काय होतं, डिपोलरायझेशन होतं. बरोबर. आणि लगेच बंद होतं. बंद झाला की डिपोलरायझेशनचं रिपोलरायझेशन. लाईक दिस, डिपोलरायझेशन रिपोलरायझेशन, डिपोलरायझेशन रिपोलरायझेशन सतत फिरत राहतं. आणि म्हणून हार्ट काय होतं, ठराविक अंतरानं बंद चालू, बंद चालू, बंद चालू. क्लिअर. साधं सिंपल आपल्याला जाणवलं. सो व्हॉट हॅपन्स, once depolarization occurs in this cell, it will be transported to the wall of this atrium. एट्रियमच्या वॉलला ट्रान्सपोर्ट केलं. बरोबर. एट्रियमच्या वॉलला ट्रान्सपोर्ट झालं की इट विल ऑल्सो अराइव्ह ऍट द वॉल ऑफ द और सेप्टम बिटवीन द एट्रियम, इंटरएट्रियल सेप्टम. इंटरएट्रियल सेप्टम मध्ये सुद्धा ते पर्क्युलेट होते. बरोबर. बट व्हॉट हॅपन्स, इट टेक्स टू मच टाइम. जसं जसं डिपोलरायझेशन एका सेल पासून लांब जात राहील तसं तसं काय होत जातं, इंटेन्सिटी कमी होत जाते. काय होते, कमी होत जाते. बरोबर. म्हणजे सगळ्यात जास्त इंटेन्सिटी कॉन्ट्रॅक्शनची किंवा डिपोलरायझेशनची कुठे असेल, एसए नोड मध्ये असेल. पण इकडे काय असेल, कमी होईल. मग या एंड पर्यंत येईपर्यंत डिपोलरायझेशन राहील का, नाही राहणार. बघा साधं सिंपल, एका ठिकाणी टच केला, साधं सिंपल. बघा आता सुद्धा तुम्ही करून बघू शकता. तुमच्या हाताच्या एका ठिकाणी टच करायचं तर ठराविक अशा सेल्सला तुम्हाला जाणीव निर्माण होते. ठराविक अशा सेल्स मध्ये काय होते, जाणीव निर्माण होते. बघा साधं सिंपल, एकदम केअरफुली करायचं म्हणजे तुम्हाला जा तिथल्या थोड्याशा सेल्स टच कितीला झाला असतो, 2-4 सेलला. पण त्या सेल काय करतात, मेसेज स्प्रेड करतात. बरोबर. मग इकडे मेसेज जातो का, नाही जात. मग आपण तिथंच आपण थोडस स्पर्श करतो पुन्हा डिपोलरायझेशन करण्यासाठी, रिपोलरायझेशन करण्यासाठी. ठीक आहे. लाईक दिस. सो व्हॉट हॅपन्स, इमिडिएटली विथिन 0.4 सेकंड, किती, विथिन 0.4 सेकंड, व्हॉट हॅपन्स, दिस मेसेज और दिस depolarization reaches to the another node, that is AV node. कुठे येतं, AV node. आणि AV node is a neuromuscular in nature. तो कसा असतो, न्यूरोमस्क्युलर. आणि इट इज इन द बंडल फॉर्म. तो कसा आहे, बंडल फॉर्म. म्हणून हा जो एव्ही नोड आहे न्यूरोमस्क्युलर असल्यामुळं तो मेसेज कुठे पास होतो, पहिल्यांदा बंडल ऑफ हिस मध्ये पास होईल, त्याच्यानंतर ब्रांचेस ऑफ अ बंडल ऑफ हिस मध्ये होईल आणि त्याच्यानंतर कुठे होईल, पर्किनी. सो दिस पाथ इज व्हेरी फास्ट. हा पाथ कसा असतो, फास्ट असतो. आणि इमिडिएटली देयर इज अ कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट. अजून बघा दुसरी गोष्ट, पहिल्यांदा काय कॉन्ट्रॅक्ट होतं, इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम, कारण त्याला सगळ्यात पहिला मेसेज भेटतो. नंतर कोण, एंड्स ऑर द अपायकल एंड्स ऑफ द हार्ट, ते कॉन्ट्रॅक्ट. त्याच्यानंतर कोण कॉन्ट्रॅक्ट होतं, म्हणजे पहिल्यांदा ब्लड इथून काय होणार आहे, वरती जाणार आहे. लगेच वरती ब्लड जाऊन ट्रंक मध्ये, एकतर पल्मोनरी ट्रंक मध्ये किंवा इकडून एओर्टा मध्ये एंट्री करणार. क्लिअर. अशा पद्धतीने आपल्याला ही गोष्ट झालेली बघायला मिळते. देन
This also sends a message to the another atrium as well. Therefore, this kind of a system is called as a conducting system of the heart. Heart ची ही conducting system असलेली बघायला मिळते. Therefore, we call this heart is a self-regulated. याला आपण काय म्हटलं? Self-regulated असं म्हटलं. Clear? There is no external control or there is no nervous control on the heart, and therefore it is called as self-regulated, and therefore it is called as a myogenic heart. कधी-कधी आपण म्हणतो brain dead condition. Brain dead condition. ऐकली असेल, बघितली असेल, बघितली माहित नाही, ऐकली तरी असेल. ब्रेन डेड. ब्रेन त्याचं काहीच काम करत नाही, बरोबर. देर इज ओनली कट बिटवीन द, साधं सिंपल बघा, इथं काय सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे ब्रेन आणि बाकीच्या याच्यामध्ये ऑर्गन मध्ये कम्युनिकेशन नसतं. बट अदर ऑर्गन्स आर लाईन बिकॉज देर इज अ पंपिंग इज गोइंग ऑन. हॉर्मोनल कंट्रोल इज देयर. कारण ब्रेन काय करतो, सिक्रिशन करतो सगळं, पण नॉर्मल राहतो, पर्सनली नॉर्मल राहतो. पण नर्वस हालचाल होत नाही. कुणी सांगितलेलं ऐकायला येतं फक्त, पण त्याला ऍक्शन करता येत नाही. कारण ऍक्शन इज कंट्रोल्ड बाय द ब्रेन. म्हणजे माझा हात वर गेला, हे कोणी कंट्रोल केलाय? आपण त्याला पॅरालिसिस म्हणू शकतो, होल बॉडी पॅरालिसिस. ठीक आहे. हाफ बॉडी पॅरालिसिस मे बी देयर, फुल बॉडी पॅरालिसिस मे बी देयर. अशा कंडिशन मध्ये फक्त नर्वस सिस्टीम काम करायचं बंद करते, बाकी सगळं चालू असतं. अशा कंडिशन्स आपल्याला इथं बघायला मिळते. बट हार्ट कॅनॉट बी अफेक्टेड इन एनी कंडिशन बिकॉज इट इज अ सेल्फ रेग्युलेटेड. बरोबर, सेल्फ रेग्युलेटेड. म्हणून आपल्याला आर्टिफिशियल दिस एसए नोड इज ऑल्सो कॉल्ड एज अ पेस मेकर. त्याला काय म्हटलं जातं? पेस मेकर असं म्हणतात. इट क्रिएट अ कंट्रॅक्शन and relaxation, therefore that is called as a pacemaker. ठीक आहे. म्हणून कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन करण्याचं काम कोण करतं? एसए नोड करतो. ज्यावेळेस सोडियम आतमध्ये जातो त्यावेळेस कॉन्ट्रॅक्शनची वेव्ह जाते आणि सोडियम हे पंप क्लोज झाले की बंद होणार, लगेच हार्ट काय होतं? रिलॅक्स. डिपोलरायझेशनचं रिपोलरायझेशन झालं की हार्ट काय होतं? रिलॅक्स झालेला आपल्याला बघायला मिळतं. अगेन दिस communication is increased by the branching of the heart muscle. Heart muscle कशा आहेत? कार्डियक मसल कशा आहेत? ब्रँचड असतात. ब्रँचड म्हणजे काय? ही आता साधं ही काय कार्डियक मसल नाहीये, स्पेशलाइज्ड आहे. दुसरी कार्डियक मसल जर बघितलं अशी असते, बट दीज हॅव कनेक्शन इन बिटवीन टू. बघा, ही एक कार्डियक मसल आहे, ही एक कार्डियक मसल आहे. त्या दोन्हीच्या मध्ये काय असतं? जंक्शन असतं, सेप्टम जंक्शन असतं. अँड दिस इज फॉर पासिंग ऑफ द इलेक्ट्रिक इम्पल्स व्हेरी फास्ट. म्हणून व्हेरी फास्ट ट्रान्सपोर्ट आपल्याला इलेक्ट्रिक इम्पल्स झालेलं बघायला मिळतं. सो दीज आर द aspects of the conducting system. Therefore, this heart is responsible for the self-regulation and it works for the specific period of a time. And its a cycle is completed every time. And it is continuous. झोपा, उठा, काही करा, ते हार्ट बंद पडणार नाही, कारण ते self-regulated. Clear? So this is all about the different aspects of the heart. Okay? आपण थांबूया.